अमृतानुभव विवरण प्रकरण पहिले. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या अमृतानुभवामध्ये 10 प्रकरणं आहेत आणि त्या 10 प्रकरणं कशी आहेत तर ते पहिलं प्रकरण जे आहे ते काय आहे, शिवशक्ती समावेशन. शिवशक्तीचं हे सगळं प्रगटीकरण त्यांच्या माध्यमातून हे विश्वाचं कार्य कसं होतं हे सांगण्यासाठी त्यांनी प्रकृती पुरुष म्हणजेच शिवशक्तीचं त्या ठिकाणी एक नामाभिधान करून ते ब्रह्मस्वरूपच जे कसं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपण समजून घ्यायचा आहे. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कुणासाठी, आपल्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये गुरुस्तवन केलेलं आहे. कारण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या शास्त्राची सूक्ष्मता ही गुरूंच्या कृपेशिवाय काय होत नाही, सिद्धीला जात नाही. म्हणून पहिली जी आहे ती हरिकृपा आहे आणि दुसरी कोणती कृपा आहे, गुरुकृपा आहे. तिसरी कोणती कृपा आहे, शास्त्रकृपा आहे. आणि चौथी कोणती आहे, अंतकरण कृपा. काही ठिकाणी पहिल्यांदा अंतकरण कृपा सांगतात आणि मग नंतर शास्त्रकृपा सांगतात. ते का सांगतात तर अंतकरण कृपा ज्या वेळेला होते आणि अंतकरण शुद्ध होतं गुरूंच्या कृपेनं त्यावेळेला शास्त्र समजायला लागतं. आणि अंतकरण जर अगोदर अशुद्ध असेल आणि शास्त्र वाचलं तर मग आपल्या अंतकरणातील संस्कारानुसार आपण ते काय होतं, शास्त्राचा अर्थ लावतो. म्हणून पहिल्यांदा गुरूंच्या कृपेनं अंतकरण पहिल्यांदा शुद्ध होतं आणि मग अशा शुद्ध ज्याला जगदांतपाती दोष ज्याच्यामध्ये राहत नाहीत त्या अंतकरणानं मग खऱ्या अर्थानं वृत्ती तदाकार होते. म्हणजे शास्त्रानं सांगितलेला अर्थ त्या पद्धतीचा अर्थ अंतकरणामध्ये उमगायला लागतो. म्हणजे मग नंतर काय होते, शास्त्राची आपल्याला काय होते, अनुभूती येते. अनुभूतीकडे जातो आपण. म्हणून गुरुस्तवन हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे बरेचसे अभंग आहेत, गुरु तेथे ज्ञान, किंवा आपण म्हणतो की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती जाणावे तरी संताया भजावे सर्व. ज्ञानदेवांनी तेच आपल्याला ही काय झालेली आहे, शिष्टाचार परंपरा सांगितलेली आहे. हे तुला ज्ञान जर हवं असेल तर गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. तर आपल्याला आहे तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. त्यानंतर गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जी तळमळ आहे की काय मी हे जे काही ज्ञान प्राप्त केलं त्यांच्या ऋणातून मी कधी मुक्त होईन, त्यांच्या या वाणीच्या या सगळ्या माझ्यावर केलेल्या कृपेतून मी कधी मुक्त होईन, अशा पद्धतीचं एक ऋण आपल्यावर आहे. समाजाचं आहे, आईवडिलांचं आहे, आपल्याला या प्रकृतीचं सुद्धा ऋण आहे, परमेश्वराचं ऋण आहे आणि सद्गुरूंचंही ऋण आहे. कारण सद्गुरू आपल्याला काय करतात, आपण मुक्त आहोत अशा पद्धतीचा बोध आपल्याला करतात. म्हणून ते वाचारून परिहार, त्याच्यासाठी आपल्याला तिसरा हा प्रकरण जे आहे सांगितलं आहे. त्यानंतर चौथ्या प्रकरणामध्ये ज्ञान आणि अज्ञान भेद कथन केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे लक्षात राहत नाही पण ठेवायचं आहे. लक्षात राहत नाही कारण आपलं लक्ष जात नाही. लक्षात का राहत नाही, लक्ष आत नाही हो, लक्ष बहिर्मुख झालेलं आहे, ते आता आत आणायचं चालू आहे. त्यानंतर सच्चिदानंद विवरण पद जे आहे त्याचं विवरण हे 5व्या प्रकरणात केलं आहे. 6व्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं शब्दखंडन केलं आहे. शब्दखंडन का केलं आहे तर शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि शब्द हा मायेत अडकवणाराही आहे, मायेतनं सोडवणाराही आहे. पण त्या स्वरूपाच्या ठिकाणी शब्द टिकत नाही म्हणून शब्दखंडन केलेलं आहे. त्यानंतर अज्ञान खंडन केलं. अज्ञान खंडन झाल्यानंतर 7व्या प्रकरणामध्ये 8व्या प्रकरणामध्ये ज्ञानाचं सुद्धा खंडन केलेलं आहे. कारण का तर ज्ञान आणि अज्ञान हे अलीकडं आहे. अजून स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान
दोन्ही नाही. का नाही? तर स्वरूप हे नित्य प्रकाशमान आहे. हां, त्यानंतर 9व्या प्रकरणामध्ये असं ज्ञान अज्ञान रहित आपली स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जीवनमुक्ती प्राप्त झाली आणि त्या जीवनमुक्तीमध्ये त्या ज्ञात्याचा व्यवहार कसा चालतो, तो कसा बोलतो, तो कसा पाहतो, कसा व्यवहार करतो, हे आपल्याला सांगण्यासाठी जीवनमुक्ती म्हणजे काय याचं विश्लेषण आपल्याला संतांनी केलेलं आहे. त्याचाही आपण आणि आपलं काय आहे, आपल्याला प्राप्त काय करायचं आहे जीवनामध्ये येऊन, तर जीवनमुक्ती हे आपलं काय आहे, आता जीवाचं प्रयोजन आहे. जीव आहोत आपण, पण आत्ता आपल्याला ते मी जीव आहोत असं आजचा दिवस कोणता आहे? गुरुवार. आज गुरुवार आहे ना? गुरुवार आहे, मग गुरूंचाच वार आहे. चांगला आहे. हां, गुरूंचा वार आहे. पण सकाळपासून जागृतीत आल्यापासून आत्तापर्यंत मी जीव आहे का मी देह आहे अशी वृत्ती किती वेळा आली? मग ब्रह्म तर लांबचा आहे. तुम्हाला ब्रह्म व्हायचं नाही आहे. तुम्ही ब्रह्म आहात. ब्रह्म कुठं होता काय व्हायचं काय नाही आहे. ब्रह्म व्हायचं काय? ब्रह्म काय व्हायचं आहे? त्यात काय करायचं काहीच नाही. पण ब्रह्माच्या ठिकाणी काहीच होत नाही. तिथं अजातवाद सांगतात त्यांना. तिथं काय होतच नाही. होते सगळं जीवाच्या ठिकाणी. आणि मी जीव आहे अशी एक वृत्ती सुद्धा सकाळपासून निर्माण होत नाही. मग कसलं ज्ञान आहे आमच्याकडे? कोणतं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान आहे आमच्याकडे. त्याला संतांनी चिखल म्हटले. ना अजून मडकं झाले, ना अजून माती झाली. माती आहे पण चिखल होऊन बसले. इकडं मडक्याचा पत्ता नाही, इकडं मातीचा पत्ता नाही, मध्येच आपण आहोत. जर कठीण झालं तर मडकं होते. लक्षात घ्या, कठीण झालं, तेच कठीण झालं तर मडकं होते. आणि मडकं मातीत जायला मग वेळ लागते. मडकं मातीशिवाय भिन्न नाही, मातीपासून भिन्न नाही, पण मडकं माती नाही अजून. कारण मी माती आहे अशी त्याला अजून समज नाही. मडकं मातीपासून अभिन्न आहे, माती स्वरूपच आहे, पण मी माती स्वरूप आहे हे त्याला जाण नाही. तर मी देह आहे असा अहंकार आहे, म्हणून ते मडकं भाजले आणि ते फोडायचं आहे. मग ते फोडून संत म्हणतात डोकं फोड करून घेऊ नका. आणि त्यांचा तो आवडता विषय आहे. मडक्याचा वध करायचा नाही, मडक्याचा बाध करायचा आहे. योगामध्ये मडकं फोडा म्हणतात, ज्ञानामध्ये मडकं फोडू नका म्हणतात. मडकं असू द्या, मातीची दृष्टी ठेवा. तसं हे मडकं असू द्या. अहो जर मडकं नसतं तर माती कळली कशी असती? विनाशी नामरूपाची दृष्टी जाऊन अविनाशी अस्थिभातीची दृष्टी मडकं असताना होणार आहे. मातीत जर असती तर त्याच्यामध्ये विनाशी आणि अविनाशी असे प्रकारच करता आले नसते. सामान्य विषय व्यवहारच नाही. म्हणून आम्ही ज्या जीवनाला मनुष्य देहाला आलोच नसतो किंवा कुठल्या तरी दुसऱ्या जन्मात आलो असतो. म्हणून देखोनी मनुष्य देहासी आनंद झाला देवाशी. आनंद कुणाला झाला? देवाशी. का तर त्याही देहामध्ये देव हाय, पण समजून घेण्यासाठी अंतकरणाची जी अवस्था लागते ती त्या देहामध्ये नाही. कुत्र्या मांजराच्या बाकीच्या योनीमध्ये जारस, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 4 योनीमध्ये काय आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथून. आताच मी ऐकत होतो, मिलिटरीतले घोडे असतात ना, त्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले सांभाळतात. होय, रोज त्यांना मालिश करतात, त्यांची त्वचा आपल्यापेक्षा चकाकते, त्यांचं दिसणं बघा आपल्यापेक्षा चांगलं आहे, पण त्याला अमृतानुभव कळणार नाही. म्हणजे घोडा आहे, तुमची जेवढी किंमत नाही तेवढी घोड्याची किंमत आहे. कोल्हापूरला प्रदर्शन लागते, ते रेड्याची किंमत 5 कोटी आहे.
पण त्याला हरिपाठ म्हणता येत नाही. त्याला अमृतानुभव चांगदेव 65 मी कोण आहे, हे विश्व काय आहे, तो परमात्मा काय, म्हणजे याचा अर्थ काय. पशु कुणाला म्हणायचं? ज्याला काही स्वतःचं ज्ञान नाही त्याला पशु म्हणायचं. जो स्वतःला जाणत नाही, इतरांना जाणत नाही, फक्त खाणे, झोपणे, प्रजोत्पत्ती करणे हेच ज्याचं जीवन आहे तो पशुत्वाला प्राप्त झालेला आहे. नरदेहात येऊन नारायण होण्याची योजना ईश्वरानं भगवंतानं केलेली आहे. बरोबर आहे. पण त्या नरदेहाला येऊन पशुत्वासारखं आम्ही जीवन जगतो. हे काय झालं, कशामुळे झालं, तर आपल्या अंतकरणातल्या संस्कारामुळं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, नरदेहाला येऊन नारायण म्हणून जीवन जगायचं आहे. आत्ता आम्ही नारायण म्हणून जीवन जगत नाही. आमचे माळी सर नारायण त्यांचं नाव आहे. मला त्यांचं आठवण येते, त्यामुळे मला माझ्यातल्या नारायणाची आठवण येते. कारण काही लोकांच्या नावामध्ये आपल्याला आपली स्मृती करून देण्याचं काय आहे, त्यांच्याकडे योजना आहे. म्हणून आपली पूर्वीची नावंसुद्धा चांगली ठेवायची. गणेश ठेवायची. आता गणेश नाव चालत नाही आपल्याकडे. गणेश कोण नाव ठेवते आता? नाही. गणेश नाही. नारायण, मुलाचं नाव नारायण कोण ठेवत नाही आता. सदाशिव कुणी नाही. शंकर नाही. नाही, आता नावं सगळी वेगळी झाली. आपल्याला काही वेळेला नावं ती घेताच येत नाहीत. अण्णा असली नावं आहेत. पण पूर्वीची नावं शिवाजी असायची, शामराव असायचं, कृष्णदेव असायचे, किती नावं. कारण का त्यावेळेला शास्त्राचा संस्कार फार महत्त्वाचा मानला जायचा. आता शास्त्र पूर्वी गावागावामध्ये वाचलं जायचं. आता मला एवढं मोठं कोल्हापूर 50 लाख लोकसंख्या आहे, कोण शास्त्र घेऊन बसले सांगा. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. पहिली शास्त्रप्रचिती आहे, मग शास्त्र समजावून गुरु सांगतात. मग गुरूंनी आणि शास्त्रांनी सांगितलेलं दोघांचा समन्वय झाल्यावर त्याप्रमाणे मला प्रचिती येते का. आणि म्हणून शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती तिन्ही एकाकार जिथं होते त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. शास्त्रात एक, गुरूंनी सांगितलेली एक, आणि मला हा कळलेलं तिसरंच असं झालं तर मग ती प्रचिती नव्हे, तो भ्रम आहे. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या शास्त्रांनी एकच सांगितलेलं आहे की जीवनात व्यवहार असावा पण जीवदशा नसावी. बस. व्यवहार असावा पण त्या क्रियमानाचा बंद होऊ नये, त्या क्रियमानातून संचित निर्माण होऊ नये. म्हणून ज्याचा व्यवहार उरलेला आहे फक्त, कारण प्रारब्धाला त्याला ते आयुष्य उरलेलं आहे, पण त्याच्यातली जीवदशा जिथं संपुष्टात येते फक्त व्यवहार उरला. तुका म्हणे उरलो आता, तुका म्हणे आता उरलो. हे प्रारब्ध भोगणं कधी होतंय? संत म्हणतात आता आम्ही प्रारब्ध भोगत नाही, आता आम्ही कर्म भोगायला लागलोय. संतानच प्रारब्ध आहे. लक्षात येते ना तुमच्या कर्म आणि प्रारब्धामध्ये? काय लक्षात येते ना? काय लक्षात आलं सांगा बरं. प्रारब्ध आणि कर्म भोगण्यामध्ये काय फरक आहे? जीवनमुक्तानंतर प्रारब्ध असा हे झाल्यानंतर लक्षात ठेवायचं. त्यांचं प्रारब्ध भोगत असताना तो व्यवहार, तो पण क्रियाक्रियमान घडतो. आणि आपलं कर्म जे आहे ना, आपल्याला तेच प्रारब्धच भोगतो, पण आपण तादात्म्य धरून करतो, त्याचं आपल्यातल्या कर्मातनं क्रियमान घडते. म्हणून त्यांचा विक्षेप आवरण दोष केला प्रारब्ध भोगण्यामध्ये आणि विक्षेप राहिला तिला प्रारब्ध. नवीन कर्माची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही आणि ते प्रारब्ध बाधित वृत्तीने जगत होतं. त्यांचा व्यवहार बाधित वृत्ती. म्हणजे आता मडकं झालेलं आहे तर फोडलं समजा तर त्यात पाणी साठवता येणार नाही. पण मी मडकं झालेलो असताना माझी बुद्धी मृतिकेची ठेवून जर त्यात पाणी गार होत असेल तर मलाही प्यायला मिळते आणि इतरांनाही प्यायला मिळते.
तसं माझा देह या ठिकाणी आला तर माझा अहंकार आता मडक्याचा राहिलेला नाही, म्हणजे देहांकार नाही. मग कोणता अहंकार आहे? स्वरूपाचा आहे. मी अहम ब्रह्मास्मी. स्वरूपाचा आहे. मला स्वतःला माझ्या ठिकाणी जे अज्ञान होतं ते आता निवृत्त झालेलं आहे. अज्ञानाचा काय झालेला आहे? निरसन झालेला आहे. आणि माझ्या ठिकाणी शुद्ध जाणीव प्रगट झाली. आणि त्या जाणीवेमध्ये आपण दिवसभर राहतो का हा विषय आहे. एक क्षण तरी राहणं सुनीलराव, त्या एक क्षणाला तो संत म्हणतात देवाची या द्वारी तेने मुक्ती चारी. चारी म्हणजे काय? चारी म्हणजे काय? चार मुक्ती म्हणजे काय? म्हणजे स्थूल देहाची मुक्ती, सूक्ष्म देहाची पासून मुक्ती, कारण देहापासून मुक्ती आणि महाकारण देहापासून सुद्धा मुक्ती. ह्या चार मुक्तीपासून जो मुक्त आहे आणि जो स्वरूपाच्या ठिकाणी युक्त आहे, स्वरूपाशी जो युक्त आहे तो जीवन मुक्त आहे. त्याला जीवनमुक्त म्हणावं. म्हणून काय म्हटले त्यांनी? जाग्रत स्वप्न सुषुप्ती तुरिया ये आत्मभूपती की पुरिया. आत्मारूपी राजा ह्या चार नगरीमध्ये राहतो. चार नगरीमध्ये जाग्रत स्वप्न सुषुप्ती आणि तुरिया या चार अवस्थामध्ये आत्मारूपी राजा राहतो. जाग्रतमध्ये व्यवहार करतो, सुषुप्तीमध्ये कल्पना करतो. आत्मारूपी राजा मग बिझी असतो म्हणे, तो बिझी असतो पण स्वतःला जाणत नाही. सुषुप्तीमध्ये स्वतःजवळ असतो पण स्वतःला जाणत नाही. आत्मानंदात असतो पण स्वतःला जाणत नाही. पण चौथ्या अवस्थेमध्ये मात्र तो स्वतःच्या सिंहासनावर असतो. मग आता आपण कोणत्या सिंहासनावर आहे? अण्णांचं ते एक आहे ना, ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे, राजा झोपला म्हणून सिंहासनावर. मंदिरी ज्ञानेश्वरी ते दृष्टांत आहे तो. भागवत. तसं आपल्या ठिकाणी सिंहासनावर आता हा जो जीवरूपी कोणी आहे या ठिकाणी तो खरा मूळचा आत्मरूपी राजा आहे. आणि तो राजा आपल्या स्वरूपाला कधी स्वरूपापासून च्युत झालेला नाही, कधीही नाही. फक्त च्युत झाल्याची भ्रांती आहे. त्याला कारण अज्ञान आहे आणि ते अज्ञान अनादी काळापासूनचं आहे, पण शांत आहे संतांच्या कृपेत. पण ते शांत असलेलं अज्ञान दिवसातनं एखादी तरी वृत्ती ज्ञानामध्ये जातीये का हा प्रश्न आहे. हे लिहिलंय बरोबर आहे ग्रंथात. मला सांगा अमृतानुभव ग्रंथाच्या किती प्रती निघाल्या आणि अमृतानुभव प्राप्त करणारे किती प्रती निघाल्या? अमृतानुभव प्राप्त झालेले किती व्यक्ती, किती पिंड निघाले? मी 700 वर्षातलं सांगतोय. बरं जाऊ द्या, दिवसातला किती क्षण आम्ही अमृतानुभव पिला. म्हणून संत काय म्हणले माहिती आहे का? हालिले हाले ना, ते जे स्वरूप आहे ना ते हालायला जागा नाही म्हटली. हलणार कसं हलणार हो? ते व्यापक आहे ना, कसं हलणार? ते बघा, ह्याच्यावर चिंतन करेल एवढं इतकं फक्त तुम्ही चिंतन करायला पाहिजे. मी आता माझ्या मुलाशी सकाळी बोलत होतो. मुलगा आमचा 12वी झाला आहे हो. 12वीतनं आता इंजिनिअरिंगला जाणार आहे. मी त्याला सकाळी एक विषय असा सांगितला की माळी सर, आपण आता देहात आहोत आत है ना, म्हणून दुःख आहे, म्हणून सुख आहे, म्हणून अहंकार आहे. हां बरोबर आहे ना, असंच आहे ना. पण समजा तुम्ही देहाच्या बाहेर असता तर मी म्हणतो समजा तुम्ही देहाच्या बाहेर असता तर मग काय झालं असतं? तुम्ही परिचिन्न नसता, व्यापक झाला असता. मग आता संत तर म्हणतात आत्मा व्यापक आहे, तू आत्मा आहेस. मग तू देहाच्या आत कसा आहेस?
आत्मा जर व्यापक आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली म्हण ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट. आता आमची दृष्टी काय बघा, आत्म्याची दृष्टी आहे, पण आमचा आत्मा संकुचित झालाय आणि ज्ञानदेवांचा आत्मा व्यापक आहे. आता विश्वात्मके म्हटले ते. हरी व्यापक ब्रह्म समाना म्हटले. हरी आणि ब्रह्म त्याच्यामध्ये ब्रह्म जसा आहे तसाच हरी आहे. ब्रह्म म्हणजे सारे आहे. पण आमचा हरी सुद्धा अजून परिचितच झालाय. आमचा हरी सगळीकडे कुठे आहे काय हरी? आमचा हरी शंकराला बघितल्यावर हा हरीच आहे असं वाटते काय? नाही वाटत. मारुतीला बघितल्यावर मारुती म्हणजे पण आमचा एक कल्पनाच आहे. मारुती म्हणजे ती एक कल्पनाच आहे आमची. शंकर म्हणजे एक कल्पना आहे, विष्णू म्हणजे एक कल्पना आहे. आमच्या जो सर्वत्र व्याप्त आहे असा हरी घट घट में आरजू बसे संतन करे पुकार कह नानक सुन रे मना भव नदी उतरे पार. जो सर्व व्यापक सर्व समान रूपानं सर्वत्र व्यापक आहे असं जे घट घट में जो व्याप्त आहे त्याची खोज कुठं करणार? जो सर्वांना व्याप्त आहे त्याची खोज त्याची शोध करण्यासाठी बाहेर जावं लागते. त्याची शोध त्याचा बोध होण्यासाठी तुमच्याकडे जी दृष्टी माझ्याकडे जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी येण्यासाठी हे सगळं वाङ्मय, तो हरिपाठ असेल, ती भगवद्गीता असेल, उपनिषद असतील, चांगदेव 65 असेल, हे सगळं कशासाठी प्रयत्न करायला लागल्यात की त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन स्वरूप आपल्याला स्पष्ट करून सांगायला लागलं. आकाशासारखं ते व्यापक आहे म्हणून तेच दृष्टांत दिला होते. आकाशासारखं व्यापक आहे म्हणून. आणि जसं त्या घटामध्ये सर्व घटामध्ये जसं मातीच नटलेली आहे तसं तेच ब्रह्म सर्वत्र नटलेलं आहे असं त्या घटाचा आणि मृतिकेचा दृष्टांत देऊन सांगायला लागलेले आहेत. सूर्याचा दृष्टांत देऊन जसा सूर्य सर्वांना प्रकाशित करतो तसं सर्व घटांमध्ये आरशांमध्ये तोच प्रतिबिंबित झालेला आहे आणि तोच आरशांना अंतकरणाला प्रकाशित करायला लागलाय. असे ज्ञानदेवांनी आदिनाथ महाराज सांगत होते 4,500 दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिली. समजेना झाले. काय समजेना? ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीवो ब्रह्मेव नापरा. जीव हा मुळात हा अध्यास आहे, भ्रम आहे. जीव हा काय आहे? खोटा आहे. आणि त्या जीवाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान कूटस्थ चैतन्य ते ब्रह्म ते सत्य आहे. अशा पद्धतीची दृष्टी येऊन जीव भ्रांती, जगत भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती ह्या सगळ्या भ्रांतीपासून जो मुक्त झाला, जो भ्रांती रहित झाला तो जीवनमुक्त असा त्या 9व्या प्रकरणामध्ये सांगितला. आणि 10व्या प्रकरणामध्ये मग संतांनी आपल्याला ग्रंथाचा परिहार सांगितलेला आहे. त्यातला पहिला आपण श्लोक बघितला. त्या पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना आणि सद्गुरू हे ब्रह्मस्वरूपापासून भिन्न नसताना त्या दोघांचा समन्वय करून एक सुंदर असं शब्द त्यांच्यासाठी वापरतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी ते काय बोलणार नाही. वस्तू निर्देश रूप, आशीर्वाद रूप आणि नमस्कारात्मक असं मंगल करतात आणि तो शिष्टाचार आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे जिज्ञासूनं काय करावं. जिज्ञासूनं आणि मुमुक्ष जिज्ञासू आणि जो सिद्ध आहे त्यांनी वस्तू निर्देश रूप करावा, वस्तूचा निर्देश करावा. त्या प्रमाणात हे वस्तूचा निर्देश करायला लागले. वस्तू म्हणजे कोणती? तर आत्मवस्तू. आणि जे उपासक आहेत त्यांनी नमस्कारात्मक त्यांनी निर्देश करावा, मंगलाचरण करावं. मग निदान सकाळी उठल्यानंतर एखाद्या प्रतिमेसमोर
गुरूंच्या फोटोसमोर सकाळी उठल्यानंतर जाऊन नतमस्तक व्हावं असं वाटतं का हो? खरं सांगा. आपण सकाळी उठल्यानंतर एखाद्या आपल्या आराध्य दैवतासमोर जाऊन सकाळी गेल्यानंतर पहिलं उठल्या उठल्या चूळ भरल्यानंतर त्याच्यासमोर जाऊन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं आपण म्हणतो का? किंवा पांडुरंगाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर जाऊन देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. मग फक्त आमचा पारायणाच्याच दिवशी काकडा नाही चालणार. प्रातस्मरण जे आहे प्रातस्मरण हे प्रातस्मरण दररोज व्हायला पाहिजे. का होत नाही? तर रात्री आम्ही तो प्रोग्रॅम फीड करत नाही. रात्री झोपताना हा आपल्याला विचार करून झोपायचा आहे की देवा मला सकाळी उठल्या उठल्या तुझं स्मरण होते. तुझं म्हणजे कुणाचं? माझ्यामध्ये असलेल्या तुझं आणि सर्वांच्यामध्ये असलेल्या तुझं आणि चराचराला व्याप्त असलेल्या तुझं. म्हणून संत एका ठिकाणी म्हणतात जब मैं था तब हरी नहीं था. ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला हरी मला माहीत नव्हता आणि ज्या वेळेला मला हरी कळला त्यावेळेला मी नाहीसा झालो. बरोबर आहे. ज्या वेळेला मला माती कळली त्यावेळेला घटबुद्धी गेली. ज्या वेळेला सर्प कळाला त्यावेळेला सर्पबुद्धी मावळली आणि रज्जूची बुद्धी प्राप्त झाली. तसं ज्या वेळेला मला हरी कळाला त्यावेळेला अज्ञानानं स्फुरित असलेला हा जो खोटा मी आहे तो बाधित झाला. दोरीवर साप ज्ञानानंतर सुद्धा दिसणार पण सत्य नाही वाटणार, चावणार नाही, हागुमुतू जीव होणार नाही. तसं ज्ञान झाल्यानंतर हा देहाचा भास जगताचा भास जात नाही पण सत्य वाटत नाही. जगातलं सत्य ते चिमणी माहिती आहे ना, चिमणी ती आरशावर आपल्याला लहानपणी माहिती आहे चोची मारायची आहे ना. ती का मारते तर त्यातली चिमणी तिला वेगळी वाटते. मीच ती आहे. आत्ता सुद्धा आम्ही चोच मारतोय. आपण ही चिमण्याचा तो दृष्टांत तसा आहे पण सिद्धांत असा आहे आम्हीच आम्हाला चोची मारायला लागलो. आणि संतांचा अंतकरण असते कोण्याही जीवाचा. हा हे किती सोपं आहे का? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. हां काय संत हृदय होणं, फार कठीण. संत हृदय होणं. आपल्या घरातल्यांचाच मत्सर आपण करतो, शेजाऱ्यांचा करतो आणि म्हणायचं जीवनमुक्ताला काही प्रारब्ध राहिलेलं नसते आणि प्रारब्ध तयार करत असते. अहो मत्सर करतो आपण, द्वेष करतो, ईर्ष्या करतो, निंदा करतो. निंदा करू नये ना आणि आपण करतो. कोण आहे? अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, त्याहुनी मुका बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करूनी ठेवा मज. नको मज कधी परस्त्री संगती, त्याहुनी नपुसक बराच मी. आणि परस्त्री या शब्दाचा अर्थ सूक्ष्म जर घ्यायचा म्हटलं तर देहाची संगती हीच परस्त्री आहे. बरोबर. प्रकृतीची संगती हीच खरी काय आहे. पण आपण एवढ्या आत जायला नको. बाहेरचं तरी आपल्याला थोडंसं बदल करता येतोय का? म्हणजे कर्म आणि उपासनेमध्ये तरी आपण शुद्ध होतोय का? कर्म आणि उपासना हरिपाठी आले सर्व मार्ग म्हटले. कर्म उपासना ज्ञानमार्गी आले झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठात सगळं सांगितलंय. कारण हरीला पाठ करणं, हरीच्या पाठोपाठ जाणं आणि हरिस्वरूप होणं हे काही एवढं लगेच सोपं नाही. अमृतानुभव ग्रंथ जगदांतपाती दोष जे आहेत, चित्त शुद्ध झाल्यानंतर, चित्त निर्मळ झाल्यानंतर, चित्त उपासनेमध्ये ज्याचं स्थिर होतं, ज्याला थोडी बहुत अनुभूती आहे, त्याला त्याच्या पुढे घेऊन जाण्यासाठी आवरण दोष निवृत्ती करून तत्वमसीचा उपदेश करून
आपल्या ठिकाणी आलेल्या अनुभूतीच्या ठिकाणी राहून मग प्रारब्धानुसार व्यवहार करताना माझा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही अशा अनुभूतीमध्ये जो राहतो जगतो त्याला ही संज्ञा किंवा त्याला ही काय आहे बिरुदावली, त्याला हे ब्रीद शोभतंय. आपल्याला नाही शोभत ते. आता आपण साध्या साध्या गोष्टीने विचलित होतोय. कुठं साप मेलाय आपला? अहो साप मेला म्हणजे ते दृष्टांत झाला, दोरीवर साप नाही, बरोबर आहे. पण दोरीवर जर साप नाही, तसं स्वरूपाच्या ठिकाणी देह जर सिद्ध होत नाही तर देह आम्हाला दुःख का द्यायला लागलाय? देह दुःख का द्यायला लागलाय? याचा अर्थ आहे देह सत्यत्व भ्रांती आमची गेलेली नाही. आणि जे भ्रांतीपासून हिरतली म्हटले, हे पहिली देह सुद्धा दृश्य आहे. जगत जसं दृश्य आहे तसं देह सुद्धा दृश्य आहे. आणि दोन्ही नाशिवंत आहेत, परिवर्तनशील आहेत, दोन्ही मिथ्य आहेत, खोटे आहेत, अनित्य आहेत. काय करावं एवढं सगळं शब्द सांगून आम्हाला ते समजत नाही. हा फार मोठा बुद्धीचा प्रॉब्लेम आहे. दोरीवरचा साप खोटा आहे असं किती वेळा सांगितलं तर दिवसात आमची सापाबद्दलची चर्चा आहे, दोरीची चर्चाच नाही. मी म्हणतो दुसऱ्याशी राहून दे चर्चा, स्वतःशी तरी आपलाच वाद आपणाशी तो तरी करूया. हरिकथा भोजन म्हटलंय. कोणती हरिकथा? जो हरी सर्व निवासी सदा आलेपता, सर्व निवासी सदा आलेपा म्हटले, तो हे संग समाय म्हटले. काय कोवन खोजत जाय म्हटले. सर्व निवासी सदा आलेपा, सर्वच्यात राहून सर्वांना अधिष्ठान आश्रय देऊन तो सर्वांपासून अलिप्त आहे. आणि ते तुझ्या बरोबर आहे, ते तुझं स्वरूप आहे. जसं त्या एखाद्या लाटेचं स्वरूप, पाणी त्याला सोडून नाही, लाट आणि पाणी भिन्न नाही, तरी सुद्धा लाट आपल्याला पाण्यापासून भिन्न समजते. हा केवढा मोठा बुद्धिमांद्याचा दोष आहे आमच्या ठिकाणी. केवढी विपरीत भावना आहे. हे जे सांगितले असंशय, संशय, विपरीत भावना, विपर्यय, दुराग्रह, बुद्धिमांद्य, मल, विक्षेप, आवरण, हे 7 दोष आमच्या ठिकाणी. त्यालाच याच्यामध्ये त्यांना पतंजलीवाल्यांनी 5 गोष्टीमध्ये घातले, 5 क्लेश सांगितले. ते तुम्हाला माहिती आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या ही सगळ्यात मुळाशी आहे. त्या अविद्येमुळेच आपण काय झालेलो आहे, आपण स्वतः कोण आहोत ते विसरलेलो आहोत आणि दिवसभर सुद्धा आम्हाला त्याचं स्मरण नाही. आता हे जर स्मरण करायचं असेल तर झोपेत करावं का स्वप्न अवस्थेमध्ये? तर पहिल्यांदा जागृतीत करावं. झोपेत स्मरण होण्यासाठी, स्वप्नावस्थेमध्ये स्मरण होण्यासाठी जागृत व्हायला पाहिजे. त्यावेळेला पहिल्यांदा जागृती आपली टाळ्यावर असली पाहिजे. आम्ही जागृतीमध्ये टाळ्यावर नाही आहे, आम्ही घराचे टाळे लावतोय. टाळा टाळी म्हणतोय. टाळ म्हणजे टाळ्यावर आपला टाळू आहे ना, टाळ्यावर राहण्यासाठी. तो टाळ जो आहे तो मूळ असलेल्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला संतांनी सारखा वाजवून सांगायला लागल्यात. लवकर ऐकू येत नाही म्हणून हो, कदाचित पांडुरंगाला ऐकू येत नाही असं नाही हो. मुंगीच्या पावलांचा सुद्धा आवाज त्याला येत असेल, तो जाणत असेल, तर एवढ्या मोठ्यानं टाळ वाजवून पांडुरंगाला काय जागा करण्याची आवश्यकता नाही. आपण जाग होण्याची आवश्यकता आहे. आपण जाग, म्हणून आपल्याला जागृतीमध्ये जाग होण्यासाठी संतांनी हा उपदेश कुठल्या प्राण्याला, पशुला, पक्षाला देत नाही. आता आपण इथं का बसलोय? आपण पशु आहे म्हणून बसलेलो नाही. आपल्याकडे समजण्याची एक प्रकारची कुवत आहे. मनुष्य जन्मामध्ये एक भाग्य आहे की त्याला हे परमेश्वराचं ज्ञान जे आहे, स्वतःचं ज्ञान समजण्याची त्याच्या ठिकाणी योजना भगवंतांनी केलेली आहे. आणि असं असताना जर आपण
दिवसाचा वेळ नश्वर असलेल्या माईक असलेल्या गोष्टीमध्ये घालवतो का नाही घालवतो. आणि आपण काय म्हणतो, सर्व सुख गोडी आणि पुढे अर्धघडी म्हणजे नाही, घडी म्हणजे 24 मिनिटं आहे. घडी म्हणजे किती? 24 मिनिटं. अर्धघडी म्हणजे 12 मिनिटं. मग महाराज आमचे काय म्हणायचे, निदान 24 तासातले 24 मिनिटं तुम्ही स्वरूपाचं चिंतन करा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तुमचे वय किती आहे, 50, तर 50 मिनिटं तुम्ही सकाळी 25 मिनिटं संध्याकाळी 25 मिनिटं तुम्ही चिंतन करा. मग आपण करतो का? आपण सगळं करतो, पण जे करायला पाहिजे ते करत नाही. स्वतः जो ग्रहपाठ करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, आपण वेळ काढतो का? दुसऱ्यांसाठी वेळ काढतो, रानासाठी वेळ काढतो. रान बरोबर येणार आहे? नाही. नोकरीसाठी वेळ काढतो, नोकरी बरोबर येणार आहे? नाही. पत्नी, मुलं, नातेवाईक त्यांच्यासाठी वेळ काढतो, बरोबर येणार आहेत? नाही येणार. मग कोण बरोबर येणार आहे? ह्यातलं एर ते माईक दुःखाची, हे सगळं जे आहे ते कोणी जो आपल्यापासून पर आहे, स्वपासून जो भिन्न आहे, त्याचं नाव संसार आहे. हो, अविनाश करी आपुले आयुष्य लावी मनापिशी गोविंदाची. अविनाश परमात्मा ना. म्हणून ह्याच्यामध्ये एक सगळी जी प्रकृती आहे ती क्षर स्वरूप सांगितली. आणि भगवंताचं स्वरूप जे आहे, आपलं जे स्वरूप आहे ते अक्षर स्वरूप सांगितलं. आणि सद्गुरूंचं स्वरूप सुद्धा काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन. किंवा त्यांनी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन, हे सगळं सांगितलं आपल्याला. पण भाव काय आहे त्यांचा? की आपली दृष्टी जी क्षराकडं आहे ती क्षराकडं न जाता त्या क्षरामध्ये जे अक्षर आहे त्याची व्हावी. क्षर आणि अक्षर बघा, आता तुम्ही जर आपण नुसतं माती आणि मडक्याचं जर उदाहरण घेतलं तर क्षर अक्षर दोन्ही त्या ठिकाणी आहेत की नाही? कोण क्षर आहे आणि कोण अक्षर आहे सांगा बरं. तर मातीचं स्वरूप हे अक्षर आहे आणि मडक्याचं स्वरूप जे आहे, लक्षण जे आहे ते क्षर आहे. मग आता क्षर जे आहे ते काय आहे? त्याला उत्पत्ती, स्थिती आणि नाश आहे. त्यालाच अण्णांच्या भाषेमध्ये प्रागभाव, प्राध्वंसभाव, अत्यंतभाव आणि अनन्यभाव, हे वेदांताची भाषा आहे. पण आपलं समजून घेण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की मडकं जे आहे, जे नामरूपाला आलं, ज्याची निर्मिती झाली, ते जे दृश्याला आलं, दृश्य स्वरूपाला आलं, जे इंद्रियांना काय झालं, दृश्य झालं, ते काळाच्या ओघामध्ये त्याचा काय आहे? नाश आहे. पण त्याच्याच ठिकाणी तिचं जे अधिष्ठान आहे ते काय आहे? मात्र सत्य आहे. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग आता काय सांगितलं? 3 वेळेला सत्य सांगितलं. मग आता यात समजून काय घ्यायचं? तर जागृती बदलतीये, पण जागृतीचं अधिष्ठान जे आहे, जागृतीचं जे अधिष्ठान आहे, जागृती कुणावर आहे? जागृतीमध्ये मी नाही, मी आहे. पण जागृतीमध्ये मी बदलत नाही आणि जागृती बदलतीये अवस्था, ह्याचं ज्ञान आम्हाला आहे. कोण बदलते? जागृत अवस्था बदलतीये का जागृतीचा साक्षी बदलतोय? अवस्था बदलतीये. हो, म्हणजे साक्ष बदलते, साक्षी नाही बदलत. अण्णा बोला, याच्यावर बोला, हे सांगा की जरा तुमचाही आवाज जरा या लोकांना जरा बदल होते ना. एकच गाणं सारखं वाजलं की हां. आपल्याला 3 अवस्था येतात. 3 अवस्थेत जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती आहे स्वप्नाच्या ठिकाणी, स्वप्न आहे जागृतीच्या ठिकाणी. जागृती स्वप्न ही
सुषुप्तीच्या ठिकाणी आहे. पण जागृतीचं प्रकाशन करणारा विश्व त्याला म्हटलं आहे, तोच साक्षी रूपान आहे, त्याला काय म्हटलं आहे? विश्व म्हटलं आहे. स्वप्नाचं प्रकाशन करणारा तेजस म्हटलं आहे, आणि सुषुप्तीचं प्रकाशन करणारा प्राज्ञ म्हटले, आणि ह्या तिन्हीच्या अतीत असणारा चौथा तो तुर्यका म्हणजे साक्षी रूपान. तर त्याचा अन्वय आहे. साक्षी विश्व तोच आहे, तेजस तोच आहे, प्राज्ञ तोच आहे. आता विश्व हा अंतःकरणवृत्तीद्वारा बहिप्रज्ञ आहे, घटपटाने त्यांचा व्यवहार करतो, तो अंतःकरणवृत्तीद्वारा त्याचं प्रकाशन करतो. तो ज्यावेळेस झोपतो त्याला स्वप्न पडतं महाराज, आणि त्यावेळी अविद्यावृत्तीनं तो प्रकाशन करतो. त्याला काय म्हटलं? तेजोमुख आहे, तिथं प्रकाशन करतोय ना, त्यात सगळी इंद्रिये बंद आहेत तरी पण तो प्रकाशन करतो, तेजोमुख आहे, म्हणून त्याला काय म्हटलं? तेजस म्हटले महाराज. आणि दोन्हीच्या आधीत असणारी आपली सुषुप्ती आहे ना, तिथं सगळी इंद्रिय आपली बंद आहेत, ते दोन्ही व्यवहार नाही, तरी पण मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो, तिथं देखील त्याचं ज्ञान आहे ना. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्हींचा व्यतिरेक आहे अवस्थेंचा, आणि त्यात असणारा जो परमात्मा चैतन्य रूपानं त्याचा काय आहे? अन्वय आहे, आणि तोच अधिष्ठान रूपानं तुर्यका या नावानं साक्षी रूपानं आहे. ते सर्वांचं स्वरूप आपलं तुमचं. म्हणून तिन्ही अवस्था अतीत असणारा तो परमात्मा आपलं हे स्वरूप आहे. आणि या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे त्याच्यावर येणाऱ्या या देहासंबंध नाही येणार त्या अवस्था, पण त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि या तिन्हीत असणारा तो सत्य आहे, म्हणून सत्य तू, आणि हे बाकीचे येणार आहे काय? ते व्यतिरेक आहे, कधी असतं ते कधी नाही. म्हणून त्याचा काय करायचा? बाद, आणि त्यातलं चैतन्य रूपानं आपण त्याचं ग्रहण करायचं, अन्वय करायचं. अन्वयतिरेकानं आपल्याला हे चिंतन चांगलं करता येतं नेहमी. बोला. तर यद अक्षरम म्हटलंय, या भगवंताचं किंवा सद्गुरूंचं स्वरूप आहे. आपण सद्गुरूंना सुद्धा देहानं पाहत असल्यामुळे आपल्याला वाटतं सद्गुरू गेले, जे जातात ते सद्गुरू. सद्गुरूंच्या शब्दामध्ये पहिलंच वाक्य, पहिलंच जे काही हे म्हणूया, त्यांना दिलेलं एक विशेषण म्हणूया, किंवा त्यांना दिलेली शब्दांची रचना म्हणूया, सद्गुरू, ज्यांना सत्याविषयीचं ज्ञान आहे. बघा किती सुंदर विचार केलाय ना. गुरु खूप आहेत, शाळा शिकवणारे गुरु आहेत, संगीत शिकवणारे गुरु आहेत, 14 विद्या 64 कला शिकवणारे गुरु आहेत. पण ह्या सगळ्या विद्या स्वतःचं ज्ञान करून देत नाहीत, किंवा सत्य स्वरूपाचं ज्ञान करून देत नाही. सत्य स्वरूप काय आहे? जे त्रिकालाबाधित आहे. आता आपल्यामध्ये बघा, आपल्या ठिकाणी एक स्वरूप आहे आणि एक रूप आहे. लक्षात येते ना? एक काय आहे? स्वरूप आहे, आणि दुसरं काय आहे? रूप आहे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर घड्याला म्हणजे मडक्याला रूप आहे, आणि घड्याची अधिष्ठान माती हे त्याचं स्वरूप आहे. आता आपण रूपाशी तादात्म्य झालोय का स्वरूपाशी? देहबुद्धी जर असली तर आमचं रूपाशी तादात्म्य आहे, म्हणजे आपल्याकडे घटबुद्धी आहे. आणि मृतिकेची जर बुद्धी असली तर आपल्याला स्वरूपाची बुद्धी आहे. हे शास्त्र का वाचायचं? तर आपली जी अज्ञानानं निर्माण झालेली घटबुद्धी आहे, भ्रमानं निर्माण झालेली घटबुद्धी आहे किंवा अहंकार आहे, तो आमचा अहंकार गळून पडावा आणि मी शुद्ध स्वरूपानं राहावं, मी स्वतःला जाणावं. म्हणून जाणतेनी गुरु भजीचे. गुरु तुला देहाचं ज्ञान देत नाहीत, देहामध्ये असलेल्या देवाचं ज्ञान देतात. आणि आम्ही गुरूंकडे जाऊन गुरूंना कशामध्ये पाहतो? देहामध्ये का देवामध्ये? आम्ही गुरूंचं व्यापक रूपानं, जसं गुरु परमात्मा परेशु ऐसा माझा दृढ विश्वास. गुरु परमात्मा परेशु देवतयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा.
किती आपण अभंग किती वेळा ऐकला असेल. गुरु परमात्मा, परेश गुरु परमात्मा आणि ईश्वर भिन्न नाही. आणि जो भिन्न खरोखर तुम्हाला सांगतो, ज्यांनी गुरु दीक्षा घेतलेली आहे किंवा गुरूंच्या चरणावर ज्यांनी, ते गुरु आणि परमेश्वरामध्ये भिन्नता पाहत नाहीत, एकत्व पाहतात. असा आमच्याकडे भाव आहे काय? कठीण आहे. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव म्हटले. सद्गुरु वर्ण गौरव काय वानू म्हटले. गुरु तोची देव, गुरु हाच किंवा ते परमतत्व हेच सद्गुरूंच्या रूपामध्ये साकार झालेलं ब्रह्म आहे. मग तो सद्गुरू किंवा ते गुरु त्यांची मला सेवा घडावी, त्यांचं माझ्या अंतःकरणात चिंतन असावं, काया वाचा मनानं माझं हे शरीर, माझं हे जीवन. आता अण्णांनी सद्गुरूंची सेवा भरपूर केली. विनयानंद महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंची भरपूर सेवा केली, भरपूर केली. आदिनाथ महाराजांनी 20 वर्ष झालं विनयानंदांची सेवा केली आणि कुणाला न सांगता. बरोबर आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा गुरूंच्या सेवेमध्ये पाय फ्रॅक्चर झाला, काय काम सांगितलेलं असताना तरीसुद्धा त्याचं कुठंही नामनिर्देशसुद्धा वाच्यता केली नाही. आणि आम्ही जर समजा गुरूंकडे गेलो आणि पडलो असतो तर काय म्हणलो असतो आम्ही? गुरूंची सेवा एवढी केली पण गुरूंची आमच्यावर कृपादृष्टी नाही. कारण आमच्याकडे गुरूंच्याकडे बघण्याची दृष्टी आमची कशी आहे? लौकिकातली आहे. हो, म्हणजे पुत्रम देही, धनम देही, भार्याम देही, ही आम्हाला हे लौकिकातलं धन आम्हाला प्रिय वाटते. पण जे अक्षर स्वरूप आहे, हे अक्षर स्वरूप जसं विरोचन आणि इंद्र हे गेले. आपण उपनिषदामध्ये कथा ऐकली, किती वेळा गेले तर त्यांनी सांगितलं की 32 बरोबर आहे ना, 32. तर पहिल्या वेळेला देहाचं ज्ञान झालं आणि हा जो विरोचन होता तो देहाला चिटकून बसला. हा देह म्हणजेच ब्रह्म म्हटला, देह म्हणजेच आत्मा म्हटला. बरोबर आहे. मग ह्यातनं आपण काय घ्यायचं तर पहिल्यांदा ह्या देहाचं, स्थूल देहाचं निरसन गुरु करतात. हा स्थूल देह म्हणजे आपण नाही. मग आता जर आपण स्थूल देह आपण नाही असं ज्याला समजलं तो इंद्र. मग सूक्ष्म देह नाही समजण्यासाठी, सूक्ष्म देहाचं खंडन घेण्यासाठी तो परत गेला. आणि 32 वर्ष. पण किती वेळा गेला, किती वेळा आला हे काही त्याच्यामध्ये खोलात जायची गरज नाही. खंडन झालं का? आम्ही सुद्धा आता अण्णांच्याकडे येतोय बरेच वेळा, कितीतरी वेळा आला, 100 वेळा आतापर्यंत आलो असतो. आमचं स्थूल देहाचं खंडन झालं का? स्थूल देहाचं निरसन झालं का? आम्ही येतानाही स्थूल देह, बसल्यावरही स्थूल देह आणि जातानाही स्थूल देह. आता स्थूलाचंच जर निरसन होत नसेल तर सूक्ष्माचं कसं होणार? कारण ते सूक्ष्म स्थूलापेक्षा कठीण आहे आणि परमार्थ तर सूक्ष्माच आहे. हे परमार्थ शास्त्रीचे अंतकरणाचे किंवा अंतकरणीचे अधिकारी म्हटले. आमचे विनयानंद महाराज म्हणायचे ह्या देहाचं खंडन करायची गरज नाही. ह्या देहाशी ज्या सूक्ष्म देहानं तादात्म्य पावलेला आहे त्या सूक्ष्म देहामध्ये असलेले संकल्प आणि वासना आणि संस्कार, म्हणून वासनाक्षय मुक्ती म्हटले. सूक्ष्म देह असावा पण वासना अत्यंत अल्प असाव्यात, गरजेपुरत्या. वासना नसणार काय देहात आहे म्हटल्यावर. आता हे झाल्यानंतर प्रसाद मिळावा हे ते प्रवचनकार असला तरी पण त्याला देह आहे म्हटल्यावर त्याला काहीतरी खायला घालायला पाहिजे, ती वासना असणार. पण पुरणपोळीच असावी हे नको. म्हणून मागणं लई नाही पोटापुरतं देगा देवा. पण खरं सांगा, आम्हाला पुरणपोळी, चपाती, भाकरी, तांदळाच्या भाकरीत अजून ब्रह्म दिसत नाही. त्यात भेद दिसतोय आम्हाला. पुरणपोळी दिली तर काय जेवण केलं आणि तांदळाची भाकरी दिली तर
काय एवढं सगळं प्रवचन कीर्तन केलं म्हणून काय सिस्टीम बरोबर नाही म्हणजे. मग काय तुला श्रीखंड खायचा आहे तुला? म्हणजे अजून तुझी विषयात्मक दृष्टी आहे. मग आपण आता हे सगळं झाल्यावर आपलं बघायला पाहिजे. आपल्याला ताटात वाढलेलं ब्रह्म दिसतंय का? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. कारण अक्षर बघायचं ना आपल्याला. अक्षर काय आहे? अक्षरम ब्रह्म म्हटले. मग सगळं अक्षरम ब्रह्म क्षे सगळ्याला व्याप्त आहे, त्या अन्नाला व्याप्त नाही. अन्न हे बरोबर म्हटले ना. नाही, ब्रह्माचं स्वरूप अन्न काय सांगितलं? अस्थिभाती प्रिय. सगळ्यात सर्वात आहे. मग अस्थिभाती प्रिय त्या पदार्थामध्ये आहे की नाही? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. तांदूळ आहे, तो आहेपणा कुणाचा आहे? अस्ति. मग तांदूळाचा भात झाला. भात नाही ना, तांदूळ भाजतो ना. तांदूळच भात रूपानं पुलाव रूपानं भासायला लागला, पण पुलाव दिसताना तांदूळ दिसतोय का? आणि तांदूळ जर दिसला तर त्यातला अस्थिभाती दिसतोय का? पण अस्थि असताना अस्थि दिसत नाही, आणि अस्थिवर जे भाती तेवढंच दिसतंय, त्यालाच माया म्हटली. महाराज आमचे सांगता सारखे, हे काय आहे? हे काय आहे? काय आहे माऊली? हे काय आहे? बोला. लाकूड आहे. बरं आहे, म्हणजे खुर्चीच्या अधिष्ठानाकडे आला, लाकडाकडे. पण लाकडाच्या अधिष्ठानाकडे अजून यायचं आहे आपल्याला. खुर्चीच्या अधिष्ठानाकडे आला हे चांगलं आहे, पण त्या लाकडाच्याही अधिष्ठानाकडे यायचं आहे. कार्यातनं कारणावर आलो. किती सुंदर सांगितलं माहितीये. म्हणून त्या लाकडाचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्म. लाकडाला या ठिकाणी परिवर्तनशीलता आहे, खुर्चीलाही परिवर्तनशील आहे, पण त्या लाकडाला जे व्याप्त आहे ते ब्रह्म मात्र ते अपरिवर्तनशील आहे, आणि ते अक्षर स्वरूप आहे. तसं बाहेरचा आता विचार करून घ्यायचा नाही. माझ्या ठिकाणी जागृत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांना काय आहे? नाश आहे. पण जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये मी आहे का नाही? त्याच्यामध्ये माझा काही नाश होतोय का? म्हणून जरी जागृत स्वप्न सुषुप्ती आली तरी माझं काहीही जात नाही. आणि सद्गुरू माझे कसे आहेत? असे अक्षर स्वरूप आहेत. त्यांचा देह जरी बदलला, बालपण तरुणपण ह्या देहाच्या अवस्था आहेत, पण त्यांच्यामध्ये असलेलं अधिष्ठान आणि माझ्यामध्ये असलेलं अधिष्ठान तत्वरूपानं काय आहे? म्हणून त्यांच्याकडे दर्शन घेत असताना त्यांच्यातलं अविनाशी तत्व आणि माझ्यातलं अविनाशी तत्व हे दोन्हीही कसे आहेत? एक आहेत. असं एकत्वानं दर्शन घ्यायचं आहे. मग ह्या दोन्हींचं एकरूपता आपल्याला दर्शन घेताना आठवायला पाहिजे. अण्णांचं दर्शन घेतो आपण, पण काय कसं घेतो दर्शन? हो, अण्णा अण्णा म्हणून आहेत आणि मी म्हणून आहे. पण अण्णांच्या मध्ये असलेलं अस्तित्व आणि माझ्यामध्ये असलेलं अस्तित्व, सुनीलमध्ये असलेलं अस्तित्व किंवा सगळ्या घड्यांमध्ये असलेलं अस्तित्व मृत्तिके रूपानं पाहणं, ह्याचं नाव तत्वज्ञान आहे. ते अक्षर स्वरूप आहे. माझे गुरु अक्षर स्वरूप आहेत. त्यांच्या ठिकाणी मायेचा परिवर्तनशील विकार त्यांना स्पर्श होत नाही. लक्षात आलं ना? काय शंका काय? आणि कुणाला बोलायचं असलं, अण्णा काय सांगायचं असलं सांगा की, आणि 2 मिनिट सांगा की. अक्षर पुढचं काय घेऊया? शब्द यद अक्षरम. यद ते संस्कृत मधला हा धातू आहे. यद हे त्या ज्ञान स्वरूपाला ते वापरलं जातं. परवा त्याच्यावर चिंतन होत असताना या आणि ये असं सांगितलं. मला आता पूर्ण लक्षात नाही, पण जे तत्वरूप आहे त्याला यद असं शब्द वापरला जातो. तत्वरूप आहे, तत्वरूप अक्षर स्वरूप आहे. जसं तत्व जे आहे म्हणजे सगळ्या घड्यांमधलं तत्व काय तर मृत्तिका, तसं सगळ्या आपल्या देहामधलं जे तत्व आहे ना,
आता दुसरं उदाहरण घेऊया. सागरावर उठणारे तरंग, बुडबुडे आणि लाटा. मग हे सगळे तरंग बुडबुडे उठले, पण पाण्याच्या दृष्टीनं काय झालं आणि लाटा झाल्या तरी काय झालं? म्हणजे त्याचं जे अक्षर स्वरूप आहे, ब्रह्माचं जे अक्षर स्वरूप आहे ते कसं आहे तसंच आहे. म्हणून महाराज आमचे म्हणायचे आणि अण्णा म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी काही झालेलंच नाही. दोरीच्या ठिकाणी सर्प, याला अजातवाद म्हणतात, पण तो अजातवाद आपल्याला पटत नाही, तेवढी बुद्धी आपल्याकडे नाही. माझ्या ठिकाणी काहीही होत नाही, फक्त भास होतोय. अहो किती भास आहेत माहिती आहे का आपल्याकडे? हो, हा आबादीचा एक भास आहे मोठा. मी फार्मासिस्ट आहे, हा एक भास आहे. विठ्ठलराव म्हणतात मी कावण्याचा आहे, मी शेतकरी आहे, मला 2 मुली आहेत, मला त्यांचं संगोपन करायला पाहिजे. आणि संध्याकाळी तर पाठ चाललेला असतोय, ईश्वरच सगळ्यांचं संगोपन करतो. त्यावेळेला हा विठ्ठल ईश्वर स्वरूप झालेला असतोय, पण तो ईश्वर ज्ञानातला असतोय, हा अज्ञानातला ईश्वर झालेला असतोय. ईश्वराची सत्ता जर सगळीकडे चालते तर कावण्यातलं घर काय रिकामं ठेवले ते ना? कावण्यातली गल्ली काय रिकामी ठेवली? आणि आम्ही तर म्हणतोय की माझी तुझ्यावर अनन्य श्रद्धा आहे, अनन्य भक्ती आहे, अनन्य निष्ठा आहे. काय निष्ठा आहे? तर वृक्षाची पान हालेजाच्या सत्ते ते मनुष्याची अहंता राहिली कोठे. आणि माझा तर अहंकार तसाच आहे, मी घर चालवतो म्हणजे. नाही, जसे काही ईश्वर चालवतच नाही, तूच चालव बाबा. अज्ञानानं हा त्या मायेचं कार्य, आणि मायेचं कार्य माया एकट्या करत नाही. मायेचा माई, प्रकृतीचा पुरुष आणि शक्तीचा शिव दोघं असल्याशिवाय माया काय करते? माया निस्तत्व आहे म्हणून सांगितलंय. दोरीवरचा साप निस्तत्व आहे म्हणून सांगितलं. शिंपीवरची चांदी निस्तत्व आहे. आमचे महाराज म्हटले चांदी दिसायला लागली एका माणसाला, त्यानं शिंप्या गोळा केल्या, शिंप्या. आणि शिंप्या गोळ्या करून नेला आटणीत. मग किती किलो चांदी मिळेल? अहो नाहीच तर. तसं ह्याच्यातला आम्ही हे सगळ्या शिंपी आहेत आणि ह्यातनं चांदी काढायला लागलोय. कुठली चांदी मिळणार ह्या देहातनं? कशी मिळेल? नाहीच देत तर. त्याच्यामधलं जे मुख्य आहे तिकडं आमची दृष्टी नाही. म्हणून ते दोरीचं अधिष्ठानाचं विस्मृती आहे आमची, अधिष्ठानाचं अज्ञान आहे आमचं. आणि त्याच्यावर जे भासमान व्हायला लागलेलं आहे ते माया. माया ही अघटित घटना, घटियसी म्हटले, अघटित घटना घडवून आणण्यासाठी पटाईत असलेली माया आहे. अहो नसलेलं भास करायला लागली ती. ब्रह्म असताना ब्रह्माच्या ठिकाणी जगत दाखवते, दोरीच्या ठिकाणी सर्प दाखवते, शिंपीच्या ठिकाणी रजत दाखवते, स्थाणूच्या ठिकाणी पुरुष दाखवते, पाण्याच्या ठिकाणी लाट दाखवते, सोन्याच्या ठिकाणी अलंकार दाखवते, विवर्त करते. एक झाकते आणि दुसरंच दाखवते. तसं आमचंही स्वरूप आता झाकलंय आणि दुसरंच दाखवायला लागली. त्या विवर्तवादात आहे आम्ही. पण तो विवर्त, अण्णा म्हणतात विवर्त रूपानं समजायला पाहिजे. ते बऱ्याच वेळेला प्रवचनात मी ऐकले. सर्प रूपानं समजणं हे भाग्याची घटना आहे. तसं मी देह नसून देहाचा भास आहे माझ्याजवळ, मी देहापासून अलिप्त आहे, हा विवर्त आहे. नसताना वस्तू भासणे हा विवर्त आहे. वस्तू नसताना भासते, अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव. हो, हा विवर्त सांगतोय आपण. अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव नसताना. पण आता खरोखर सांगा, ही वस्तू नाही, ही वस्तू नाही, मी हे नाही, असं दिवसात किती वेळा वाटते? देहाने का? हे बघा, मी गोरा आहे, मी सावळा आहे, माझी नजर फार तीक्ष्ण आहे, माझ्या कानाला फार चांगलं ऐकू येतं, माझी पचनशक्ती चांगली आहे, मी सकाळी एवढ्याच वेळेला उठतो, मी एवढ्याच वेळेला झोपतो. हे सगळं जे काय आहे दिवसभर, हे आमचं देहबुद्धीतलंच आहे ना.
मग आमची हे सर्पबुद्धी मावळले कुठं? आणि म्हणून आपल्याला दिवसभर थोडं तरी आपल्या अंतकरणामध्ये याची चाहूल लागावी. कारण काय, हे ऐकलं नाही तर विसरून गेलं, काय उपयोग नाही त्याचा. म्हणून थोडं हे ऐकलेलं आपल्याला पचायला पाहिजे. आणि पचण्यासाठी काय करायला पाहिजे, जशी गाई गोठ्यात बसते आणि खाल्लेली रवंत करते, तसं श्रवणानंतर मनन आणि निधिध्यासन आणि त्वम पदार्थ शोधन हे व्हायला पाहिजे. कुणी करायचं? प्रत्येकानं करायचं. तुमचं तुम्ही करायचं, माझं मी करणार. प्रत्येकाचं प्रत्येकानं करायचं. यदाक्षरम अक्षर स्वरूप, अनायख्यम. अनायख्य म्हणजे काय, ते वाचेच्या ताब्यात नाही. बाकी सगळ्याचा निर्देश करता येईल, बाकी सगळं सांगता येईल, बोलता येईल. पण ब्रह्म कसं आहे म्हटलं तर त्याला बरेच दृष्टांत दिल्यात. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख सांगतात की अंगठी सापडली विहिरीतली, ती सापडलेली तिथं जी अंगठी आहे ती तिथं जो झालेला आनंद आहे ती तिथं सांगता येत नाही म्हटली, वर आल्यावर सांगते. तसं ब्रह्मस्वरूपाचा आनंद ब्रह्मस्वरूप होऊन घेत असताना त्यावेळेला सर्व इंद्रियांचं मौन झालेलं असते, त्यावेळेला सांगता येत नाही. मग कसं, तर एखाद्या मुख्याला जिलेबी खायला मिळाली, त्याला विचारलं मुका आहे आणि जिलेबी खायला मिळाली, त्याला विचारलं जिलेबी कशी होती, त्याला विचारलं जिलेबी कशी होती, कसं सांगणार, कसं सांगणार? तसं आहे ते, तसं आहे ते. ते मुख्याने सुखाच्या गोष्टी केवी कीजे म्हटली का, खुंटले मनाचे जानने ते सुख अनुवादावे कवने, एक अनुभवी तोची जाणे इतर टकमक. ते ब्रह्म कसं आहे म्हटले, त्यावेळेला ते दृष्टांत दिला रामाचा. सीतेला विचारलं हाच तुझा नवरा काय, त्यावेळेला बाकी सगळ्यांची ओळख करताना ती नाही म्हणत होती, नेती नेती नाही. पण ज्या वेळेला ते रामाची झालं पटलं त्यावेळेला ती फक्त मौन झाली. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रिय मौन, मन, बुद्धी मौनावला. वेद जाणू गेला, आमची जाणीव मी ब्रह्मा ही जाणीव सुद्धा मौनावली. म्हणून एवम वस्तूसी जाणू जाता, ते जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. आमचं जे मूळ ज्ञान आहे ना ते अंतकरणाच्या स्तरावर आल्यावर जाणीव निर्माण होते. पण अंतकरणाच्या मागं अंतकरणच नसल्यामुळे जाणीव रहित जाणतं स्वरूप. किती सुंदर उदाहरण दिले म्हणजे सांगतो तुम्हाला. हे काय, चष्मा आहे. आता हे चष्मा खाली ठेवतो. आता काय आहे, हात आहे. आता हात खाली घेतो. आता काय आहे, तुम्ही आहात. हात नाही हे कुणाला कळालं, तुम्हाला कळालं. तसं दृश्य नाही म्हणजे विश्व नाही, इंद्रिय नाहीत, मनातल्या वृत्ती नाहीत, शांत निर्विचार अवस्था आहे हे कुणाला कळालं. जसं डोळ्याला काही दिसत नाही म्हणून डोळा आपल्या दृष्टीला मुकला काय, दृष्टीला मुकला का डोळा, पाहण्याच्या त्याच्या दृष्टीला त्याच्या क्षमतेला मुकला काय. तसं तुमच्या ठिकाणी विचार प्रगट झाले स्वप्नावस्थेमध्ये, जागृती अवस्थेमध्ये दृश्य प्रगट झालं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये हे सगळं लयाला गेलं. म्हणजे तुम्ही नाही काय, या तिन्हींचा जाणता जाणते पणाविन असं जे ज्ञप्ती स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि ते विसरून आम्ही अंतकरणाच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी प्रमाता जीव संसारी म्हणून ज्या वेळेला जीवन जगतो त्यावेळेला अत्यंत तो दोष आपल्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे चार वाणी ज्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. मग आता काय सांगितलं, चार वाणी सांगितल्या. स्थूल देहामध्ये कुठली वाणी आहे, महाराज आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचं आहे. आमचे सर काय, त्यांचा फिजिक्सचे प्रोफेसर आहेत, त्यांना 7वा वेतन आयोग आहे,
त्यांना काय अडचण नाही. आपल्याला आठवा पाहिजे कोण, 7वा राम आणि 8वा कृष्ण, तो पाहिजे आपल्याला. 7वा राम काय, तर राम व्हायला पाहिजे पहिल्यांदा. राम मग कृष्ण आणि मग हरी. आम्ही रामच होईना. पहिल्यांदा मन राम करायचं आहे. रामामध्ये आराम. आता मन आमचं रामात नाही, कामात आराम शोधायला लागले. आणि संत म्हणतात काम नाही, काम नाही, झालो आता रिकामा. आमचं मन रिकामा झालंच नाही, मग राम कसा कळणार? ज्या काम है राम नहीं है, ज्या राम है वो काम नहीं है. काम म्हणजे कोणतं? हा काम नव्हे, कामना. म्हणून ते काय म्हणले माहितीये का, काम ना छोडो, कामना छोडो. हो बरोबर आहे. काम ना छोडो, कामना छोडो. काम करत असताना राम जर असेल तर काम काय करणार आहे? अहो रावणाला सांगितलं तू रामाचं रूप घे. अरे म्हणले रामाचं रूप घेताना कामच शिल्लक राहत नाही. होय. आणि आम्ही जर रामाचं स्मरण करत असू, रामकृष्ण हरी म्हणत असू, तर आमचा काम अजून गेलाच नाही आणि राम कळलाच नाही. म्हणजे अजून अभ्यास आपला बरोबर होत नाही. ते आमचं मन बरोबर तापत नाही, तापत नाही मन. मनातल्या वासना, म्हणून त्यांनी म्हटले संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. पहिलं जळून जाते, मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो. राम कसा आहे माहिती आहे? राम सरळ हो. तुम्ही सरळ आहात का? पहिले विचारून बघूया. एखाद्याला म्हटलं अण्णा तुम्ही राम आहात, पण तू म्हणजे आम्ही रामकृष्णवारी आहे, रामकृष्ण हरिवालीच आहे आम्ही. बरं तर का, पण अजून आम्ही राम झालेलो नाही. का झालेलं नाही? तर आतमध्ये माहिती असते काय काय खोड्या करते. ते दुसऱ्याला म्हणते रामकृष्णारी, रामकृष्णारी, पण आतमध्ये काय काय त्याच्या विकार आहेत हे त्याचं त्याला माहिती असते. म्हणून तुम्हाला जर सांगितलं तुम्ही ब्रह्मात, पटत नाही. का पटत नाही? तुम्ही राम आहात का पटत नाही? खोड्या त्याच्या त्याला माहिती असते. तो आमच्यात काम आहे का नाही हे आपण एकांतात बसून बघावं. काम गेलाय का? एवढं सोपं नाही. त्यांनी म्हणावं काम नाही. एवढं सोपं नाही ते. ज्या वेळेला पत्नीमध्ये माता दिसायला लागेल त्यावेळेला समजायचं काम गेला. आता मातेमध्ये पत्नी दिसायला लागली. होय, पेपरला वाचलं की बहिणीमध्ये काम दिसायला लागला. अवघड. आम्ही प्रकृती आणि पुरुषाचं आता चिंतन करणार आहे. पुरुषामध्ये आम्हाला ती माया देवता दिसते का हो? पत्नीमध्ये आम्ही काय करायला लागलोय विठ्ठलराव? ही प्रकृती पुरुष शिवशक्ती म्हणून त्या समोरच्या शक्तीमध्ये आम्हाला ती देव माया भगवंताची शक्ती आहे ती. अहो काय सोपं आहे का प्रकरण? अहो भगवंतापासून अभिन्न असलेली शक्ती आहे ती. भिन्न काढता येत नाही. ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंगी छाया जशी अभिन्न म्हटली. तशा दृष्टीनं आम्ही आमच्या आईकडं, माझ्या बहिणीकडे, माझ्या पत्नीकडे कधी पाहणार हो? रामकृष्ण परमहंस तिला म्हणले तुला सामान्यांसारखा संसार करायचा आहे का तुला एक दिव्य संसार करायचा आहे? तर ती सुद्धा म्हटली आपल्याला दिव्य संसार करायचा आहे. आणि त्यांच्याकडे मग ते देवरूपात पाहत होती. आणि हे देवी रूपात ही प्रकृती पुरुष आहे. आम्हाला तिच्याविषयी पूज्य भाव, तिच्याकडे बघून आम्हाला नमस्कार करावा असं वाटतो का? नाही वाटत. मग कधी वाटणार? जर हे संस्कार ह्या जन्मात नाहीत, भोग संस्कार आहेत, पुढच्या जन्मात तेच असणार. आमचा योग होणारच नाही कधी, भोगच होणार. आम्ही भोगताच होणार.
आणि भोगता म्हटलं की जीव, जीव म्हटलं की अंतकरण, अंतकरण म्हटलं की इंद्रिय, गाला घसरत मागं कधी जाणार? अनाऐक्यमय. म्हणून स्थूल देहाचा विचार चालला होता. स्थूल देहामध्ये वैखरी वाणी आहे, सूक्ष्म देहामध्ये मध्यमा वाणी आहे, कारण देहामध्ये पश्यंती आहे आणि महाकारण देहामध्ये परा आहे आणि त्याच्याही पुढच्या अवस्थेमध्ये काय आहे? परेहून परते घर. तिथं अवाच्य आहे, ब्रह्म तिथं आहे. म्हणून ते अण्णा तुम्ही जे 4 सांगता ना, अनद्भूत, अव्यवहार्य, उद्भूत, अव्यवहार्य, त्यानंतर अनद्भूत व्यवहार्य आणि उद्भूत व्यवहार्य, अशा 4 देहामध्ये 4 वाण्या काम करतात. आणि ब्रह्म कसं आहे? हे वाचेच्या पलीकडे आहे. म्हणजे त्या परावाणीच्या ठिकाणी नुसतं स्फुरण आहे. ते स्फुरण सुद्धा माया आहे म्हणून सांगितलं. स्फुरण हे मायेचं स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा ब्रह्म निर्विकल्प पूर्ण. तेथे मी म्हणावयासी असे कोण? ऐसिया ठाई स्फुरे मी पण ते जाण मूळ माया. एकनाथी भागवत. मूळ माया स्फुरण झालं की नाही बघा, की तुम्ही परिचिन्न झालाच बघा. आणि आत्ता तर आमच्याकडे काय झाले माहितीये का? आम्ही ना कल्पित विशेष कळते, ना वास्तव विशेष कळते, ना सत्सामान्य कळते. आता संतांनी काय करावं? म्हणून ते म्हणले, किती संतांनी शिकवावे आता, परी परब्रह्म ठसेना. किती संतांनी टाव पडून सांगायचं की तुझं स्वरूप हे तू देहापेक्षा अलिप्त आहेस, तू देहाचा द्रष्टा आहेस, तू सत्य स्वरूप आहेस, सतरूप आहेस, तू ज्ञानरूप आहेस आणि तू आनंदरूप आहेस. पण ह्या 3 गोष्टीमध्ये आम्ही दिवसभर आमची वृत्ती कधी तदाकार झालेली असते की मी सत्य स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे आणि मी आनंदरूप आहे. बरं, जाऊ दे. हा देह मी नाही म्हणजे देहाचं मी पण, अहंता. ते काय म्हणतात आपल्या याच्यामध्ये 15व्या अध्यायामध्ये, इदंतेसी वाळले आणि मी पणाविने ढारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. मग आमच्या ठिकाणी दिवसभरामध्ये इदंता गेलीये. इदंता ही अंतःकरण वृत्ती आहे आणि अहंता ही अंतःकरण वृत्ती आहे. म्हणजे आमचं ज्ञान अंतःकरणाच्या ठिकाणी आलं. आता अंतःकरणाच्या ठिकाणी न येता आम्ही अंतःकरणाचे साक्षी होऊन कधी दिवसात आहे की बाबा हा विचार माझ्या मनात आला, मी विचाराला बघितलं, विचार निघून गेला, मी आहे तसाच आहे. दुसरा विचार आला, तो थांबला, तो निघून गेला, मी आहे तसाच आहे. असं कधी बघितले आम्ही? साक्षीत्वाने आम्ही काय करतोय? विचार आला, उदाहरणार्थ चहा पाहिजे, ते विचाराला घेऊन स्वयंपाकघरात जाऊन भोगता होऊन चहा पिऊन मग अमृतानुभव वाचायला बसणार. आणि मूळचं जे अमृत आहे आमचं, स्वर्गाचं अमृत नव्हे. स्वर्गातलं अमृत आहे की नाही, इच्छित काय म्हणतात, स्वर्गातले अमर इच्छिताती देवा. स्वर्गातले जर अमर असते तर आणि काय इच्छा करायची राहिली त्यांची? म्हणजे त्यांना सुद्धा भीती आहे काय? पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती. आम्ही सुद्धा कधीतरी इंद्र झालोच असेल पूर्वी. आणि आता सुद्धा इंद्र म्हणजे काय? इंद्रियांच्या स्तरावर जीवन जगणारा, इंद्रियांच्या स्तरावर आनंद शोधणारा आम्ही इंद्रच आहे अजून. म्हणून इंद्रियातीत, वाचातीत, मनबुद्धीतीत असं जे आमचं अवाच्य ब्रह्मस्वरूप आहे, त्या ब्रह्मस्वरूपाची एक क्षणभर तरी देवाची याद्वारे तो देव तिथे आहे. ते स्वयंप्रकाशमान जे तुम्ही मला वाटते ब्रह्मसूत्रामध्ये एक जड प्रकाश, एक विकारी प्रकाश, एक अविकारी प्रकाश आणि एक स्वयंप्रकाश. जसं सूर्याला दिवस रात्रीची कल्पना नाही, तो फक्त नित्य प्रकाशमान आहे.
असं एक आमचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाची जर गोडी लागली तर संत म्हणतात की गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमी तिथं मन आनंदते बरं का. प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. गोविंद गोविंद म्हणा लागली या. त्यालाच दुसऱ्या याच्यामध्ये निरंजनी आम्ही बांधिले घर म्हटलं. निराकार त्या निरंजन असलेल्या स्वरूपामध्ये आपलं घर आपण काय करा. आता आपण देहाशी घर बांधले, पण आपल्याला देहातीत जी अवस्था आहे ती प्राप्त करायची आहे. आणि ती कशी आहे? वाचेच्या ताब्यात नाही, म्हणून अनाऐक्यमय म्हटले. ते स्वरूप वाचेच्या ताब्यात नाही. त्याच्यामध्ये काय मग आणि तिथं काय आहे? मग मागच्या वेळेला मी बोललो तुम्हाला, फक्त शब्दांचा आनंद घ्या, अवस्थेचा आनंद नाही, अजून स्वरूपाचा आनंद नाही, फक्त शब्दाचा आनंद. आनंदाशी गोठी. तिथं आनंदच आनंदाशी इतगुज करतो. आनंद आनंदाशी गोठी. बोलता परेशी पडे मिठी. मुख्याने सुखाच्या गोष्टी केवी की जे. तिथं सांगायला शब्द राहिले नाहीत, शब्द शिल्लक नाही. कारण का? शब्द हा कुणाचा धर्म आहे? आकाशाचा. आणि आकाशाच्याही पलीकडे असलेलं अस्तित्व अधिष्ठान तुम्ही झाल्यानंतर आकाशाच्या ठिकाणी येऊन सांगायची काय गरज आहे? सांगू शकाल, पण अनुभव घेता येत नाही, अवस्था भोगता येत नाही. सांगू शकाल, संतांनी सांगून ठेवलेच की आता चार देहाची करून या वीट पांडुरंग नीट उभा आहे. आईशी पंढरी उमगा नाहीतर अखंडित शिमगा. सांगितले संतांनी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अहो पंढरी इथं आहे, जिथं पांडुरंग आहे तिथं पंढरी आहे. पांडुरंगच कळला नाही, त्यामुळे पंढरी तरी कशी कळणार? पंढरी नामाचा बाजार. तिथं नाम स्वयंप्रकाशमान तिथं ज्यावेळेला प्राप्त होते ती खरी पंढरी आहे. आणि अशी पंढरी आपण तुम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं म्हणून संतांनी ह्या ज्या काही ह्या मुक्तीच्या नगरी सांगितल्या. मग त्याच्यामध्ये माया नगरी, कांची नगरी, अवंतिका नगरी, द्वारका नगरी, मथुरा नगरी, काशी आणि अयोध्या, ह्या 7 नगरी देहामध्ये म्हणून सांगितल्या. मग ती काया कुठं आहे? काशी कुठं आहे? द्वारका कुठं आहे? अवंतिका कुठं आहे? मथुरा कुठं आहे? अयोध्या कुठं आहे? माया कुठं आहे? हे अभ्यास करायचा आहे. आम्ही काशीला म्हणलो की त्या काशीला जातोय आणि ते अभंग म्हणतोय काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिदला माशी बाप रुक्मावरी देशी ध्यान मानसी लागरे. काया काशी इथं आहे, मग ती काया काशी कुठं आहे? अभ्यास करून बघा काया काशी कुठं आहे. आणि मग काशी जर इथं असेल तर विश्वेश्वर कुठं असेल तो पण अभ्यास करा. हां 9 वाजल्यात. हे कसं आहे? तुम्ही किती रंगाल त्याच्यावर हा रंग आहे. हां अजून हां कारण बरेच वेळा 7:30 ते 1.5 तास झाला. हो सर 1.5 तास झाला ना. मग हा यदाक्षरम. आज आपला श्लोक कोणता होता? यदाक्षरम. आता काय थोडक्यात समजून घेतलं तुम्ही की ज्याला कसलाही नाश नाही, जे पूर्वी होतं आताही आहे आणि तेही ते पुढेच राहणार आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. त्यालाच आपल्याला सांगतात अजातवाद. त्यात काही बदल होत नाही, काही होत नाही. फक्त बदल झाल्यासारखं वाटतंय, नुसतं भासतंय, काय होत नाही हो. आणि तुमच्यात तरी काय झाली सांगा बरं? काय झाले तुमच्यात आणि माझ्यात तरी काय झाले? मी हाय तसंच आहे की. बदल ह्यात व्हायला लागलाय आणि मी ह्याला चिटकून बसलोय म्हणून घाबरायला लागले. आता माझे केस पांढरे झाले मग करा काळे, दात पडायला लागले मग बसवा दुसरे दात. सगळ्या उपाययोजना देहाच्या आहेत, फक्त संतांच्या जवळ देवाची उपाययोजना आहे आणि तिकडे जायला आम्हाला वेळ नाही. हे बघा, जिथं तुम्ही जेवढे परिश्रम कराल ना ते प्राप्त होणार. आता आमचं सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी धाव आहे की नाही, ती सगळी धाव देहाची आणि देहासंबंधीचीच आहे. किती जरी आम्ही म्हटलं का नाही की नको ते माईक पदार्थ, तरी आम्ही माईकासाठीच रडतोय, माईकासाठीच झडतोय.
पण मायेचं जे अधिष्ठान आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो, तिथं आमची वृत्ती राहीना झाल्या. का राहीना वृत्ती माहितीये का? त्याला एक कारण आहे, आम्हाला हेच सत्य वाटते अजून. बरोबर. बरं, आता तुम्हाला एक गंमत विचारतो. गंमत. हां, हे शर्ट खरा का खोटा? हां, खोटं आहे. नाही, हे खोटा आहे. बरं तुम्ही ती वाचून उत्तर दिलं हो. पण तुमचा शर्ट द्या म्हटलं तर घ्या. पण नुसता शर्ट सांगितला आहे, अजून खिशाकडे जायचं आहे आणि खिशाकडनं गाडीकडे जाणार आहे परत तुमच्या गाडीकडे. मग तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला ते 18 लाख सोडले पाण्यामध्ये, त्यावेळेला त्यांची त्या धनाविषयीची सत्यबुद्धी राहिली असेल काय? आणि तुकाराम महाराजांना नजराना पाठवला होता आणि ते काय म्हणले, आणि समजा तुकाराम महाराजांच्या जागी मी असतो तर, देव माझ्या भक्तीला भुलला. काय? देव माझ्या भक्तीला भुलला. पांडुरंग चालत घराकडे आला शिवाजी महाराजांच्या रूपात. काय माझी भक्ती श्रेष्ठ आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणले, अरे त्या महाराजांना माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणसाकडे काय काम आहे आणि माझ्याकडे असं त्याला देण्यासारखी काय वस्तू आहे? त्याला जर द्यायचंच असलं तर त्याला म्हणे, आम्ही तेने सुखी घेणे तेने विठ्ठल विठ्ठलमुखी. आम्ही तेने सुखी. द्यायचंच असलं तर म्हणले आम्हाला हे द्या. आणि आम्ही काय केलं असतं? आम्ही ज्यावेळेला ते धन बघितलं असतं त्यावेळेला त्या धनातलं अधिष्ठान दिसलं असतं, अस्तिबाती प्रिय नाही हो, कुठं नाही. म्हणून आम्ही अजून लोभी आहोत. धनाचा मोह लोभी माणसाला असतोय, आहे की नाही? आपल्या अंतकरणात लोभ आहे. बर, पायोजी महिने रामरत्न धन पायो असं कधी मनात वाटतंय? आज बाबा दिवसात 1-2 माळा जप झाला तेवढंच एक धन आपल्याबरोबर येणार आहे आणि बाकीचं हे धन आहे ते आपल्या कामाचं नाही असं वाटते? दिवसभर आमचं एकच वृत्ती असते, काम करो पैसा कमाओ, काम करो पैसा कमाओ, काम करो धन बढ़ाओ, शेती करा पैसे मिळवा, नोकरी करा पैसे मिळवा, काय पण करा पण पैसे मिळवा. पण असं कधी वाटते का हो, आज दिवसभर माझं एक 10 माळा जप झाला बरं का, मला आज एक 20 वेळा भगवंताची अंतकरणात आठवण आली. प्रत्येक कामामध्ये मला असं वाटत होतं की तो भगवंत माझ्याकडून माझ्या देहामध्ये राहून या देहाला प्रेरणा देऊन माझ्याकडून हे कर्म करून घ्यायला लागलाय, मी एक निमित्त मात्र आहे असं वाटते का हो? खत टाकताना असं वाटते की हा देह टाकायला लागलाय खत म्हणून. म्हणजे आमची अजून शुद्धी अंतकरणाची शुद्धी, चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी झालेली नाही. आणि संत तर म्हणतात 15 त्रिपुट्या सांगितल्या. किती? कोणकोणत्या सांगा बरं. पहिल्यांदा अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैवत. अध्यात्म म्हणजे काय? इंद्रिय. आदिभूत म्हणजे काय? इंद्रियांचा व्यापार. आणि आदिदैवत म्हणजे काय? इंद्रियांची देवता. तर ह्या त्रिपुट्या खोट्या आहेत. मग पहिली त्रिपुटी कोणती? आमची सर पहिली त्रिपुटी लक्षात ठेवा. पहिली त्रिपुटी अंतकरण. मग अंतकरणाचं धर्म काय? अंतकरणाचं धर्म काय? त्याला काय म्हणायचं? अंतकरणाला अध्यात्म म्हणायचं. मग त्याचं कार्य किंवा त्याचा धर्म, त्याचं स्वरूप त्याला आदिभूत म्हणायचं. मग ते आदिभूत काय? अंतकरणाचं काम. चला, सरांनी आमच्या भरपूर ऐकले त्यामुळे सरांच्या लक्षात असणार. त्रास द्यायला नको, कशाला परीक्षा घ्या. मी काय परीक्षा घ्यायला आलेलो नाही, पण तुम्ही इथं गेल्यानंतर
अरे भाऊ मध्येच विचारते काहीतरी. नाही नाही तसं नाही, पण का अभ्यास होतोय हो त्यामुळं. अहो मला पण हे अण्णा काय कळत नव्हतं यातलं, हे तुमच्या कृपेनं ते आदिनाथ महाराजांच्या कृपेनं कळायला लागले. विनयानंद कृपा, आदिनाथ कृपा, ज्ञानदेव कृपा, बुवाळी महाराज कृपा, हे सगळ्यांची कृपा झाली. अहो इथं आल्यानंतर मी जर यांच्याकडे त्या भावनेनं जर आत्याळकर गुरुजी म्हणून बघत असेल तर माझ्यावर ते ब्रह्म कृपा करणार नाही. मग आता इथं आल्यानंतर इथं बुवाळीकर महाराज आहेत असं किती जणांना वाटते. अरे ब्रह्म सगळीकडे आहे, बुवाळीकर महाराज यांच्यात ब्रह्म नाही, पण बुवाळी महाराजच नाहीत आणि ब्रह्मच आहे असं. अहो विनयानंद महाराज जाऊ दे, रामकृष्ण परमहंस त्या मूर्तीमध्ये ब्रह्म पाहत होते, शक्ती पाहत होते आणि ती बोलत होती. मग ती एक म्हणली अहो ती मातीची मूर्ती, मातीची नाही मृण्मय चिन्मय मूर्ती. तुझ्यासाठी मृण्मय, माझ्यासाठी चिन्मय. तसं माझ्यासाठी ही कुणासाठी प्रतिमा असेल. अहो एकलव्यानं त्या मातीच्या ह्याच्यामध्ये चिन्मय पाहिलं आणि आम्ही चिन्मयामध्ये मृण्मय पाहतोय. ही असली आमची दृष्टी आहे. तो एकलव्य त्याच्यासाठी होता, एक सर्वत्र पाहत होता. आणि आम्ही एक पाहत नाही, अनेक पाहतोय. एक असताना अनेक पाहतोय, एक माती असताना अनेक मडकी पाहतोय. अरे सगळ्या मडक्यात एकच माती आहे, तुला एवढं सांगून पण समजत नाही. किती वेळा सांगायचं. सगळ्या पदार्थामध्ये लहानात लहान कणाला ॲटम म्हणतात आणि प्रत्येक ॲटममध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस हा सगळ्यांच्यात असतो. त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. फिरणारे इलेक्ट्रॉन ही माया आहे, फिरणारे इलेक्ट्रॉन ही शक्ती आहे आणि स्थिर असलेला न्यूक्लियस हा शिव आहे आणि सगळ्यांच्यात हा प्रकृती पुरुष व्याप्त आहे. हे तुला किती वेळा सांगायचं. म्हणून ती भिंत चालली, ती भिंत चालली कारण दृष्टी तशी होती. आणि ही भिंत रोज चालतीये, पण जशी दृष्टी आहे ही भिंत आहे ना. पण ह्या भिंतीमध्ये पेशी आहेत आणि या पेशीमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये ही प्रकृती पुरुष रचना आहे. मग ही पेशीला सुद्धा जीव द्यायचं, जीवनदान द्यायचं, तिला तिच्याकडून कार्य करून घ्यायचं. प्रत्येक पेशी कार्य करायला लागली, प्रत्येक पेशी एनर्जी तयार करते. तुम्हाला काय वाटते मीच ताकद? अरे तू ताकदवान आश्रय पेशींचा आहे आणि पेशीला आश्रय त्या पेशीच्या मालकाचा आहे आणि त्या मालकाला त्या आश्रय मुख्य लाईटचा आहे. या उपाधीत हा ईश्वर आणि प्रकृती आहे हो. पण या दोघांना सुद्धा अधिष्ठान ब्रह्म आहे ना. काय हे असं प्रत्येक वेळेला चिंतन कधी होणार हो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हटले, वृक्षवली आमा स्वयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवटी येणे सुखे रुचे कांताचा वास नाही गुणदोष अंगाय. एक 24 मिनिटं तरी ह्या सगळ्या पसाऱ्यापासनं अलिप्त राहून गुणदोषातीत माझं असलेलं स्वरूप म्हणून आपल्या परती त्रिपुट्या राहतील. त्रिपुट्या तेवढ्या पूर्ण करूया. पहिली अंतःकरण. अंतःकरणाचं कार्य निर्विकल्प स्फुरण. प्रत्येकाचं अंतःकरण आहे ना आता निर्विकल्प आहे. काय आता अंतःकरणात काय आहे का तुमच्या? मला माहित नाही, कुठं गेलं असलं तर माहिती नाही. पण अंतःकरण ते निर्विकल्प स्फुरण आहे. त्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस संस्कार निर्माण होतात, मन बुद्धीतल्या वासना निर्माण होतात, त्यावेळेला ते अंतःकरण त्याच्याशी तादात्म्य पावते. त्या वासना गेले की आणि परत निर्विकल्प होते. पण त्या निर्विकल्प अवस्थेमध्ये राहत नाही, ती कल्पात येते. परत आकल्प व्हायचा आहे, अंतःकरण टाकायचं नाही आहे. अंतःकरणातले संकल्प वासना टाकायच्या आहेत आणि त्या टाकता येणार का? भरलाय माल खाचाकच. आणि ते म्हणते मला सोडणं. सोडलंय का? ते भरलंयच तू म्हणल्यानंतर सोडेल कसं? आणि ते जाळायसाठी प्रयत्न करत नाही, ज्ञान नाही, चिंतन नाही, स्मरण नाही, जाणार कसं? नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची म्हटले. ते आतलं जाळण्यासाठी नाम साधन आहे ना. तुम्ही नामाच्या स्मरणात राहावा, तिथे कसं काय वासना येतात बघूया. येऊ शकत नाही. म्हणून पहिलं अंतःकरण निर्विकल्प स्फुरण म्हणजे शुद्ध जाणीव आहे. मग आता ते अंतःकरण हे अज्ञानाचं कार्य आहे, ते आपण ते नंतर घेऊया. पण तेच अंतःकरण जे आहे, तेच अंतःकरण अंतर्मुख झालं तर ते परब्रह्म स्वरूप होते.
अंतःकरण निर्विकल्प स्फुरण आणि त्याची देवता कोणती? देवता कोणती अंतःकरणाची? विष्णू. हां, आता बाकीचं तुम्हाला माहिती आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे किती झाले? 5 झाले हो. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 5. त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय. अंतःकरणाचे झेल मानले जातात ना, ते मग वेगळं कसं मानलं? नाही, हे समजून घेण्यासाठी हो. मनाचं कार्य काय आहे? संकल्प विकल्प. अंतःकरण चतुष्टय हा शब्दच वापरला तेवढा. हो, अंतःकरण चतुष्टय पण शास्त्रकारांनी 15 त्रिपुट्या सांगितल्यात. आपल्याला- वेगळं पकडून हा, अंतःकरण. बाकीची 4 मोजता तुम्ही- अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं 5 का म्हणतात? 4 कसं आहे, काही जण एकच मानतात, काही जण 2 मानतात, काही जण 4 मानतात, काही जण 5 मानतात आणि काही जण नाहीच म्हणतात. मग त्याला काय करायचं? अंतःकरणच नाही म्हणतात. कुठलं अंतःकरण काय त्यावेळेला? अंतःकरण मायेचं कार्य आहे. ते कसं निर्माण झालंय ते आता मग ते मागं जायला पाहिजे. अंतःकरण कसं निर्माण झालं? कसं निर्माण झालं तर पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून. मग पंचमहाभूतच नाही म्हणतात. का नाही? तर त्याची जनिती कोण आहे? तर 3 गुण. मग ते 3 गुण पण नाही म्हणतात. मग ते नाही कधी? ज्या वेळेला सर्पाचा भास नाहीसा होईल त्यावेळेला. आता रडवायला लागले नाही. कसं अंतःकरण आता म्हणते माझ्या अंतःकरणात लई तळमळ लागली, अंतःकरणाला माझ्या पीळ पडला नाही, कसं म्हणून चालते? अहो म्हणत नाही का आपण माझ्या अंतःकरणाला लागलो. आता तुम्ही जर म्हटलं असं लागलं आणि तुम्हीच हा शब्द म्हणताय की माझ्या अंतःकरणाला लागलं. आता अंतःकरण मनाला लागलं का, बुद्धीला लागलं का, चित्ताला लागलं का, अहंकाराला लागलं? तर त्या शुद्ध जाणीवेला लागते, ते तादात्म्य पावते. म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, अंतःकरण हे निर्विकल्प स्फुरण आहे. ते जरी अविद्येचं कार्य असलं तरी तेच अंतःकरण आपल्याला संसारालाही प्राप्त करून देते आणि भगवंतालाही प्राप्त करून देते. दोन्हीकडे जाते अंतःकरण. जसं लावत निर्विकल्प करा, आनंद भोगता येते. प्रवृत्ती मार्गात या, वाहत जाते. म्हणून अंतःकरण ते काय आहे? सगळ्यांच्या मध्ये एक आहे असं समर्थ म्हणतात. एक आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे? तर सर्वांच्या मध्ये जी जाणीव एकसारखी आहे ते त्याचं स्वरूप आहे. मग ही पहिली त्रिपुटी, नंतरच्या 4 त्रिपुट्या म्हणजे टोटल 5 झाल्या. नंतरचे पंच ज्ञानेंद्रियाची त्रिपुटी, पंच कर्मेंद्रियांची त्रिपुटी, अशा पद्धतीने ह्या 15 त्रिपुट्या आहेत. आणि ह्या त्रिपुट्यांचा व्यवहार तुकाराम महाराज म्हणतात सांडिली त्रिपुटी. मग आता त्याचा कसा अभ्यास करायचा ते सांगतो. हां, मनाचं कार्य काय? संकल्प विकल्प. संकल्प कोण करते? मन करते. विकल्प कोण करते? मन करते. त्याची देवता कोणती? चंद्र. बुद्धीची देवता कोण? ब्रह्म. तिचं कार्य काय? निश्चय करणे. चित्ताची देवता काय? चिंतन करणे. कार्य काय? चिंतन करणे. त्याची देवता कोणती? नारायण. हे नारायण बसलेत नव्हे, हे यांच्याकडे बघितलं की चित्त लक्षात ठेवायचं. ते कुठाचं आहे? तर ते जलतत्वाचं आहे. बुद्धी तेजतत्वाची आहे, ती आणि लक्षात ठेवायला लागते परत. आणि हे सगळी तत्व, त्यांचं कार्य आणि त्यांचे भूत ही सगळी मायेची असल्यामुळे त्यांचा व्यवहार खोटा आहे. आता आम्हाला दिवसात हे त्यांचं कार्य, त्यांच्यातली निर्माण झालेली मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्यांचा होणारा व्यवहार खोटा आहे का हो? मी आता बोललेलं खोटं आहे? तुम्ही ऐकलेलं खोटं आहे? खोटं आहे. खोटंच आहे. खोटंच आहे. संत म्हणतात हे खोटं आहे, खरं नाही. पण व्यवहारात आता म्हणून चालणार नाही. म्हणून 3 सत्ता सांगितल्यात. पारमार्थिक सत्तेमध्ये हे सगळं खोटं आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळं खरं आहे आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये हे सगळं काल्पनिक आहे, भासमान आहे. मग तुम्हाला कुठली सत्ता पाहिजे ती घ्या. व्यावहारिक पाहिजे असेल ते व्यावहारिक घ्या, ती बी काल्पनिकच आहे.
ती बी मिथ्याच आहे. आणि एक सत्ता आहे ती समजत नाही म्हणून सारखं प्रयत्न करायचं चालू आहे. आम्ही राहतच नाही त्या सत्तेत. चालायला लागले की वाटते मी चालायला लागले. इथं सांगतोय कर्मेंद्रियच आहे. कर्मेंद्रिय कुठले तर वाणी, हात, पाय. वाणी बोलते पण मी बोलतो आणि मायेचं निरसन करायचं चालू आहे. स्थूल देहाचं निरसन चालू आहे. मी याचं बोलायचं कमी होईना. मी बोलतोच म्हणतोय आणि ते म्हणते शाळून की तो बोले मंजुळ आणि बोलविता धनी वेगळाची. ते प्रमाण ते लावत नाही स्वतःला. मी गातो, माझा गळा गोड आहे, मंजुळ्यासारखा आहे, कोकिळेसारखा आहे. आता कान ऐकतो पण दिवसभर म्हणतो मी ऐकतो. असे हे 15 तत्व आहेत. दिवसभर ही मायेची आहेत आणि ही माया काम करायला लागल्या. प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे. त्या करता या नावे बोली जे जीव. जीव ह्या अज्ञानानं प्रकृतीचं कार्य चित जड ग्रंथीचं तादात्म्य होऊन अनन्य अध्यास होऊन आपल्यावर आरोपित करून घेतो आणि प्रकृतीचं कार्य मी केलं म्हणतो आणि क्रियमान बांधतो. मग कसा बंधनातनं मुक्त होणार? शक्य नाही, होणार नाही. मग दिवसभर आम्हाला भान आहे की बाबा हे सगळं केलेलं मी काय केलं नाही म्हणून. आणि आता तर राहणार आहे. आता खाताना तेवढं राहील राहणार मी खात नाही म्हणून. हे जी हा रस विषय जिभेचा आहे. तो जिभेचा विषय मी जिभेला दिला. डोळ्यांचा विषय रूपपाना आहे. त्यानं त्यांचं कार्य केलं असं आम्हाला आता हे प्रसाद घेताना लक्षात राहील. म्हणून हा अभ्यास करायचा आहे. हे अध्यात्म नव्हे लेकुराच्या गोष्टी. हे तुमचं तुम्ही अभ्यास करा. हे मी तुम्हाला का सांगितलं? मला सद्गुरूंनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग आता हे कोण सांगायला लागले तर सद्गुरूच सांगायला लागले. आणि ऐकाय तरी कोण लागले? अहो तुमच्यातलंच तत्व ऐकायला लागले. म्हणून हे सद्गुरूंचंच कार्य आहे. कोणतं? उत्पत्ती स्थिती लय, निग्रह आणि अनुग्रह. निग्रह म्हणजे जीवदशा, अनुग्रह म्हणजे शिवदशा. आपल्या मायेच्याच कृपेनं माया सद्गुरूंच्या ताब्यात आहे. ते जादूगार आहेत. ती जादू आहे. जादूगारावर काय करत नाही. जादूगाराची जादू मोहिनी दुसऱ्यांच्यावर घालते. तसं सद्गुरूंची माया सद्गुरूंना मोहित करत नाही. ईश्वराची माया ईश्वराला मोहित करत नाही. ईश्वराच्या ताब्यात असते. तो अलिप्त असतोय. तो नियंत्रण करत असतोय. पण तो जीवाला आच्छादित करतो आणि त्या जीवाला त्या जीवदशेपासून अनुग्रह देऊन मुक्त करतात. आणि म्हणून सद्गुरू महिमा अगाध आहे म्हटले. सगळ्यांना नमस्कार. झालेली सेवा वाणीला विराम देतो. तुमच्याकडून माझ्याकडून ह्या आपल्या परस्परांचं हे प्रेमसंबंध या सतसंगतीच्या माध्यमातून असेच राहावोत. ही सतसंगती आपले जे मूळ या ठिकाणी अधिष्ठान आहेत ते आमचे मधुकर पाटील महाराज. त्यांच्या पायावर म्हणजे त्यांच्या अधिष्ठानावर त्यांनी निर्माण केलेल्या पूर्वपुण्याईमुळं हा सत्संग या ठिकाणी घडतो. नाहीतर आपल्या गावात काही घरं नाहीत काय. आमचं घर यांच्यापेक्षा 10 पटीनं चांगलं हे आहे, कॉस्टली आहे. मग आमच्या घरात सत्संग होत नाही, दंगा होतोय. आणि ह्या घरामध्ये सत्संग का होतोय? मी इथल्या जीवांचं सुद्धा, इथल्या या भिंतीवरच्या जीवांचं सुद्धा तेवढं पुण्य असेल. आतल्या जीवांचं नसेल. ते आतले जीव जे आहेत ना ती वेगळे असतील. इथल्या जीवांचं तेवढं पुण्य असेल. आणि ह्या गावातल्या एवढ्या जीवांचं काय असतील. गावातले 2-4 अतिग्रे सर वगैरे आमचे, पाटील सर आमचे फिजिक्सवाले, हे सगळे कुठून कुठून ते पुण्य त्यांना ओढून आणले. त्यांची इच्छा असू दे नसू दे, चल तुला जायला लागते, ओढून आणले. माळी सरांना ओढून आणले. का तर ते पुण्यबंध उदयाला आला तर त्या जीवाला तिथं राहता येत नाही. पुण्यबंध उदयाला आला पाहिजे. म्हणून पुण्य फळले बहुत दिसा. खूप दिवसानंतर पुण्य आपल्या फळाला यायला लागले. मी एकदा महाराजांना म्हटलं, आमच्या विनयानंद महाराजांना, महाराज म्हटलं माझं भाग्य नाही हो. महाराज काय म्हटले, आबाज एक भाग्य आहे, फक्त उदयाला याला वेळ आहे.
अहो जीवाचं जर शिव होण्याचं भाग्य नसतं तर संतांच्या कुठल्याही सामर्थ्याला ते जमलं नसतं. बरोबर आहे की. पण जीव हा शिवरूपच असल्यामुळे हो. संत त्याला त्या शिवरूपत्वाची त्या सिंहाला ओळख करून देतात. अरे तू शेळी नाहीस, शिव तू फोड जारकाळी म्हण शिवोहम मन बुद्धी अहंकार चित्ता विनाहम न च श्रोत्र जिवे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायु हा चिदानंद रूपम शिवाहम शिवम. परवा एकाने प्रश्न विचारला, हो चिदाकाश म्हणजे काय, भूताकाश म्हणजे काय आणि चित्ताकाश म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल ना? नाही मग ऐका नंतर कधीतरी. भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश. मग आम्ही कोण आहोत? चिदाकाश, चैतन्य रूप आहे. चिदाकाश. आणि कुठं आलोय? भूताकाशात आलोय. आणि भूतांशी जडाशी व्यवहार करायला लागलोय. आणि कुठलं मध्ये कनेक्शन कोण आहे? तर चित्ताकाश. मग त्या भूताकाशाला सोडायचं आहे, चित्ताकाशात जायचं आहे, आणि चित्ताला सोडायचं आहे, त्या चिदाकडे जायचं आहे. चिदाकाशात. आणि मग म्हणायचं चिद गगनी उदयला दिनकर. करणार अभ्यास? निश्चित. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.